जॉईन करायचं का मॅडम? मॅडम सुरू करू का मॅडम? हाँ शुरू करा शुरू करा शुरू करा। माझा हेलो आवाज मैम, पेंटर मैम। हाँ बोलो बोलो, हाँ बोलो 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 मैडम, हाँ मैम बोलो वो बोलो। यूट्यूब लाइव का आपने किया नहीं है? यूट्यूब पे किया ना मैडम मैंने, आप देखो, आप अभी देखो आप, और मैंने आवाज भी बारीक कर दिया। हाँ हाँ बोलो बोलो मैडम बोलो मैडम। माधुरी मैडम, 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 हाँ येतो आवाज येतोय। हाँ माझा आवाज येतोय ना सर? हाँ येतो माधुरी आहे। मैडम मैंने किया ना। हाँ हाँ अब आ गया, अब आ गई ना, मेरी आवाज आ रही है? ओके ओके मैडम शुरू करू ना? हाँ शुरू करा। हाँ yes. ओके शुरू करा शुरू करा। हो हो करते मॅडम, करते, एकच मिनिट। नमस्कार, आजच्या कार्यक्रमात सर्वांचे स्वागत। कर्तृत्व ज्यांचे सागराप्रमाणे, ज्ञान ज्यांचे हिमालयाप्रमाणे, फुलला हा सोहळा ज्यांच्या आगमनाने, स्वागत करूयात मान्यवरांचे शब्द सुमनांच्या पारिजाताने, शब्द सुमनांच्या पारिजाताने। मराठवाडा लीगल अँड जनरल एज्युकेशन सोसायटीचे डॉक्टर सौ इंदिराबाई भास्करराव पाठक महिला कला महाविद्यालय राज्यशास्त्र विभागांतर्गत भारतीय संविधान या विषयावर होणाऱ्या 7 दिवसीय सर्टिफिकेट कोर्सच्या समारोपाच्या कार्यक्रमात सर्वांचे शब्द सुमनांनी स्वागत करते। मराठवाडा लीगल अँड जनरल एज्युकेशन सोसायटीचे माननीय अध्यक्ष ॲडव्होकेट जे.डी. वासडीकर सर यांचे सर्वप्रथम मनापासून स्वागत करते। तसेच आमच्या सोसायटीच्या सचिव माननीय डॉक्टर ॲडव्होकेट कल्पलता पाटील भारसवाडकर मॅडम यांचेही मी मनापासून स्वागत करते। आज आपल्या कार्यक्रमासाठी माननीय डॉक्टर सुहास मोराळे सर, राज्यशास्त्र विभाग प्रमुख, सावरकर महाविद्यालय बीड, माजी संचालक विद्यार्थी कल्याण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ यांचे मी मनापासून स्वागत करते। तसेच आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर वसुधा पुरोहित मॅडम यांचेही मी मनपूर्वक स्वागत करते। तसेच प्राध्यापक व विद्यार्थी यांचेही मी स्वागत करते। सर, आम्ही मागच्या वर्षापासून 7 दिवसीय भारतीय संविधान सर्टिफिकेट कोर्स घेत आहोत। या वर्षी कोरोनाच्या परिस्थितीमुळे ऑनलाईन आम्ही हा कार्यक्रम घेतलेला आहे। सर, आमचा सर्टिफिकेट कोर्स घेण्याचा मानस असा आहे की ज्या विद्यार्थ्यांचे राज्यशास्त्र नाही त्या विद्यार्थ्यांना या विषयाची महती ही कळावी, आणि विशेष म्हणजे ज्या विद्यार्थी स्पर्धा परीक्षेसाठी अभ्यास करतात त्यांच्या दृष्टिकोनातून सुद्धा ह्या विषयाचं महत्व आहे। शिवाय ते विद्यार्थी प्रशासनामध्ये आपली प्रशासकीय यंत्रणा त्यांना समजावी आणि लोकशाहीमध्ये आपले नागरिक म्हणून अधिकार कर्तव्य कळावीत, या दृष्टीने मला वाटते भारतीय संविधानाचं महत्व हे वाढलेलं आहेच। गेल्या काही दिवसात याबाबत चर्चाही आहे, ती म्हणजे भारतीय संविधानाचा पेपर सर्वांना मॅन्डेटरी असणार आहे। या सर्वाचा विचार करून आम्ही या कोर्सचे आयोजन केले आहे। सर, मला हे सांगताना आनंद वाटतो की मी जेव्हा या कोर्समध्ये टॉपिकची निवड केली व सर्व माननीय पाहुण्यांना व्याख्यानासाठी आमंत्रित केले, सर्वांनीच मला चांगला प्रतिसाद देऊन माझे आमंत्रण स्वीकारले। त्यामुळे मी सर्वांचे व्यक्तिशः आभार मानते। सर, मी 11 जानेवारीला डॉक्टर शेजूळ सर यांनी भारतीय संविधानाची निर्मिती आणि इतिहास या विषयावर व्याख्यान दिले।
दिनांक 12 जानेवारी 2021 ला डॉक्टर रमाकांत तिडके यांनी उद्देश पत्रिका यावर भाष्य केले. 13 जानेवारी 2021 ला डॉक्टर विलास आघावसर यांनी भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्ये समजावून सांगितली. 14 जानेवारी 2021 ला डॉक्टर गजानन हनुवते सरांनी मूलभूत हक्क व कर्तव्य याची माहिती दिली. 15 जानेवारी 2021 ला डॉक्टर विजयदीप मुंजनकर सर यांनी संसद व निवडणुका या विषयावर प्रकाश टाकला. 16 जानेवारी 2021 ला डॉक्टर राजेंद्र मोरे सर यांनी स्थानिक स्वराज्य संस्था यावर सविस्तर विवेचन दिले. अशा 6 महत्वाच्या टॉपिकवर आम्हाला व्याख्यानाचा लाभ मिळाला व आज माननीय डॉक्टर सुहास मोराळे सर हे भारतीय लोकशाही समोरील आव्हाने या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. आज आमच्या भारताच्या लोकशाहीचा प्रवास 72 वर्षाचा झालेला आहे. हा प्रवास साधा नाही, कारण जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देशापुढे आव्हाने देखील तेवढीच मोठी आहेत. आज विज्ञान तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये भारताने इंग्लंड, अमेरिका, रशिया यांच्या बरोबरीने कामगिरी केलेली आहे. असे असले तरी देशापुढे अनेक आव्हाने आजही कायम आहेत, जसे लोकसंख्या, गरिबी, स्वच्छता, भ्रष्टाचार, धर्म, प्रांत, भाषा, लिंग आधारित भेद, त्यामुळे सामाजिक ऐक्यावर होत असलेले गंभीर परिणाम, कुपोषण, भूकबळी, स्त्री भ्रूण हत्या, आर्थिक विषमता, काळ्या पैशाचे वर्चस्व, स्त्रियांवरील अत्याचार, मतदानाची उदासीनता, शेतकऱ्यांची आत्महत्या, याशिवाय सामाजिक, आर्थिक, राजकीय गुन्हेगारी, या सर्व आव्हानांना आपल्या समोर ही आहेत. तर आता मी आजच्या आपल्या पाहुण्यांचं माननीय डॉक्टर मोराळे सरांचा परिचय करून देण्यासाठी आमंत्रित करते स्वराली जोशी. स्वराली जोशी. नमस्कार, मी स्वराली जोशी, BA तृतीय वर्षाची विद्यार्थिनी. आज राज्यशास्त्र विभाग प्रमुख सावरकर महाविद्यालय बीड आणि माजी संचालक विद्यार्थी कल्याण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद डॉक्टर सुहास मोराळे यांचा परिचय करून देण्यासाठी तुमच्या समोर उपस्थित आहे. डॉक्टर सुहास रंगनाथराव मोराळे सर, फॉर्मर डिरेक्टर ऑफ स्टुडंट वेलफेअर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथे असोसिएट प्रोफेसर आहेत. तसेच ते सावरकर महाविद्यालय बीड येथे राज्यशास्त्र विभाग प्रमुख आहेत. त्यांचे शिक्षण MA LLB PhD असे झालेले आहे. सर बोर्ड ऑफ इनोव्हेशन, इन्क्युबेशन अँड एंटरप्राइज ते सदस्य 2018 पासून आहेत. तसेच ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात 2015 मध्ये सिनेट मेंबर होते. 2011 ते 2015 फॅकल्टी मेंबर इन सोशल सायन्स होते. सरांनी 15 पुस्तकांचे लेखन केलेले आहे. सरांचे 46 रिसर्च पेपर पब्लिश आहेत. सरांनी 3 रिसर्च प्रोजेक्ट पूर्ण केलेले आहेत. सरांनी 57 कॉन्फरन्स व सेमिनार मध्ये आपले पेपर प्रेझेंटेशन केलेले आहे. सरांच्या मार्गदर्शनाखाली 7 भारतीय विद्यार्थ्यांनी PhD पूर्ण केले आहे. यामध्ये एका परदेशी विद्यार्थ्याचाही समावेश आहे. 6 विद्यार्थ्यांचे PhD त्यांच्या मार्गदर्शनाने सध्या चालू आहे. मोराळे सरांनी कॉलेज स्तरावर 23 विद्यापीठ, राज्य व राष्ट्रीय पातळीवर 40 व आंतरराष्ट्रीय पातळीवर 5 व्याख्याने दिलेली आहेत. असे अष्टपैलू व्यक्तिमत्व आज आपल्याला पाहुणे म्हणून लाभलेले आहेत. सरांना ऐकण्यासाठी आपण सर्वजण उत्सुक आहोत. त्यामुळे मी माझा परिचय थांबवते. धन्यवाद. धन्यवाद स्वराली. यानंतर मी आजचे प्रमुख पाहुणे माननीय डॉक्टर मोराळे सरांना विनंती करते की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं. डॉक्टर मोराळे सर. येस, नमस्कार. आपल्या मराठवाडा लीगल अँड जनरल एज्युकेशन सोसायटी औरंगाबाद संचलित डॉक्टर सौ इभा पाठक महिला महाविद्यालय औरंगाबादचे राज्यशास्त्र विभागाच्या वतीनं 7 दिवसीय भारतीय संविधान अशा या आपल्या सगळ्यांच्याच अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या जिव्हाळ्याच्या विषयाच्या संदर्भामध्ये कोर्सचं आयोजन केलं आहे. याचा आज हा समारोपाचा दिवस आहे, समारोपाचं सत्र आहे. या निमित्तानं आपल्यामध्ये उपस्थित असणारे या संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष, या संस्थेच्या सचिव माननीय ॲडव्होकेट कल्पलता पाटील,
या महाविद्यालयाच्या प्राचार्या माननीय डॉक्टर वसुधा पुरोहित मॅडम आणि या विभागाचं अत्यंत रचनात्मक काम करणाऱ्या विभाग प्रमुख प्राध्यापिका संध्या पेंडकर देशपांडे मॅडम, खऱ्या अर्थानं त्यांनी त्यांच्या प्रास्ताविकामध्ये सांगितलं की गेल्या वर्षभरापासून त्यांनी भारतीय संविधानावर विद्यार्थ्यांना आणि विशेषतः राज्यशास्त्र हा विषय नसणाऱ्या विद्यार्थ्यांना या कोर्सवर्कचं आयोजन करत आहेत. अत्यंत कौतुकास्पद बाब आहे. आणि आज या निमित्ताने आपण या व्हर्च्युअल झूम यूट्यूब या माध्यमातून हे 7 दिवसापासूनचं भारतीय संविधानावरील एक जागर हा नंदादीप आपण तेवत ठेवत आहात. या निमित्ताने आपल्यामध्ये उपस्थित असणारे आमचे मित्र प्रोफेसर महेशजी मोठे संशोधन मार्गदर्शक आहेत, अभ्यासक आहेत या विषयाचे, आमचे इतरही मान्यवर प्राध्यापक आणि विशेषतः अनेक विद्यार्थी हे या थेट प्रक्षेपणाचा लाभ घेत आहेत, असे सर्व आमचे विद्यार्थी बंधू भगिनी. आणि यानंतरही रेकॉर्डिंगद्वारे या विषयावर आपलं नॉलेज मिळवण्यासाठी जे प्रयत्न करतील असे सर्व मान्यवर, त्या सर्वांना मी नमस्कार करतो. आणि मराठवाडा लीगल अँड जनरल एज्युकेशन सोसायटी आणि सौ इभा पाठक महाविद्यालय राज्यशास्त्र विभाग या सर्वांचे मी प्रथमतः मनपूर्वक आभार व्यक्त करतो. खऱ्या अर्थानं भारतीय संविधानाप्रती असणारी एक अविचल श्रद्धा आणि निष्ठा राज्यशास्त्र विभागाची या माध्यमातून दिसून येते आहे. आत्ताच आमच्या संध्या पेंडकर मॅडम यांनी भारतीय संविधानावरील असणाऱ्या विविध विषयांना अनेक आमचे संशोधन मार्गदर्शक, या विषयाचे अभ्यासक यांना बोलावून या विषयाचा महत्त्वपूर्ण माहितीचा एक भाग विद्यार्थ्यांच्यापर्यंत देण्याचा अत्यंत प्रामाणिक हा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे. आणि हे आजचं शेवटचं पुष्प या निमित्तानं गुंफलं जात आहे. या निमित्तानं मला हा अत्यंत मनपूर्वक आनंद होतो आहे. संयोजकांनी मला भारतीय लोकशाही समोरील आव्हाने हा विषय दिलेला आहे. आणि या विषयाची सुरुवात करण्यापूर्वी मला खऱ्या अर्थानं आपल्या प्रारंभीच्या कालखंडामध्ये जावं लागेल. आधुनिक भारतीय लोकशाहीचं स्वरूप, त्यासमोरील आव्हाने, त्यासमोरील प्रश्न, त्यासमोरील असणाऱ्या समस्या आणि शेवटच्या सत्रात आपण काही उपाययोजनाही मी सुचवेल. तर हे सर्व सुरू करण्यापूर्वी राज्यशास्त्र विषयामध्ये मानव विद्या शाखेमध्ये खऱ्या अर्थानं तुलनात्मक अभ्यासाचंही अत्यंत महत्त्व आहे. आणि त्यामुळं हे आव्हानं भारतीय लोकशाही समोरील आहेत का? फक्त जगामध्ये सर्वात मोठ्या असणाऱ्या भारतीय लोकशाही समोरील ही आव्हाने नाही आहेत मित्रांनो, तर संपूर्ण विश्वामध्ये, जगामध्ये सर्वात प्राचीन राज्यघटना, प्राचीन संविधान हे आपण मानतो इंग्लंडचं आहे. आणि या देशानं सर्वात पहिल्यांदा अलिखित हे संविधान संपूर्ण विश्वासमोर दिलं, विश्वाच्या पटलासमोर या ठिकाणी आणलं. आणि त्यामुळे येथील संसदीय ही लोकशाही जगातील दुर्मिळ प्राचीन लोकशाही म्हटली जाते. तर या देशामध्ये सुद्धा आज घडीला जर आपण पाहिलं तर तिथेही तिथलच्या लोकशाही समोरील आव्हानं आहेत. खऱ्या अर्थानं अलिखित असूनही तेथे संकेतावर, प्रथावर ती लोकशाही आज नांदते आहे. आणि त्यामुळं तिथलच्या समस्या, आव्हानं वेगळी आहेत. परंतु आव्हानं आहेत का? तर आव्हानं आहेत. आणि त्यामुळे लॉर्ड हेल्शाम यांनीही इंग्लंडला संसद नाही असं आपलं मत मांडलं होतं. केवळ प्रशासन आहे अशा मतापर्यंत ते आलेले होते. आणि मला वाटतं की कदाचित भारताच्या बाबतीमध्येही हेच लागू पडतं. इंग्लंड नंतर आपण तुलनात्मक अभ्यासामध्ये जाऊया. या जगाला लिखित आणि निर्मित संविधान ज्या देशाने दिलं आणि जो देश आज महासत्ता म्हणून, आर्थिक महासत्ता म्हणून संपूर्ण विश्वासमोर गेल्या काही दशकांच्या मध्ये आलेला आहे,
अशा अमेरिकन देशाचा आपल्याला उल्लेख करावा लागेल. अमेरिकेनं संपूर्ण विश्वासमोर लिखित आणि निर्मित पहिलं संविधान आपल्या समोर दिलेलं आहे. आणि मग या अमेरिकेच्या अध्यक्षीय शासन पद्धतीमध्ये, या लोकशाही शासन पद्धतीमध्ये सुद्धा समोर आव्हानं आहेत. आमचा प्रतीक कुकडे हाही आज आमच्या या उदयोन्मुख विद्यापीठाच्या जर्नलिझम डिपार्टमेंटमध्ये तो चांगलं कर्तृत्व करत आहे. तोही आजच्या या सेशनमध्ये आहे. इतरही विद्यार्थी मान्यवर आहेत. तर खऱ्या अर्थानं आपल्याला या अमेरिकन अध्यक्षीय लोकशाही शासन पद्धती समोरचे आव्हानं मित्रांनो काय आहेत हे सांगण्याची गरज नाहीये. विद्यार्थी आमचे अत्यंत जागरूक आहेत. हे जनरेशन खऱ्या अर्थानं अत्यंत सजग आणि समृद्ध आहे. त्यामुळं या देशाचे पायउतार होणारे राष्ट्राध्यक्ष श्री डोनाल्ड ट्रम्प यांनाही सत्तेचा मोह त्या ठिकाणी सुटत नाहीये. गेल्या 8-10 दिवसापूर्वी त्यांच्या समर्थकांनी या अमेरिकेमध्ये केलेली कृती ही आपल्या सर्वांच्या समोर आहे. आणि त्यामुळं अमेरिकन असणाऱ्या या लोकशाही समोर सुद्धा आव्हानं आहेत. परंतु तुलनात्मक दृष्ट्या ही सर्व आव्हानं वेगळी आहेत. आणि मग भारतीय लोकशाही समोरील आव्हाने हा विषय समोर मांडत असताना मला लक्ष वेधावं लागेल की जगभरातील अशा या 2 प्रमुख राष्ट्रांचा आपण फक्त उल्लेख केला आहे, तर 200 पेक्षा जास्त असणाऱ्या देशांच्या समोर सुद्धा आव्हानं आहेत. परंतु ती त्या देशाच्या अनुषंगाने असणाऱ्या रचनेनुसार, सामाजिक राजकीय परिस्थितीनुसार त्या ठिकाणी ती आहेत हे मला नमूद करावं लागेल. त्यामुळं आपण भारतीय लोकशाही समोरील आव्हाने सुरू करण्यापूर्वी या जागतिक लोकशाही समोरील आव्हानांचाही एक मी ती रूपरेषा आपल्या समोर मांडलेली आहे. आता आपण भारतीय लोकशाही समोरील आव्हानांच्या अभ्यासामध्ये जात असताना भारताच्या समृद्ध अशा परंपरेचाही मित्रांनो आपल्याला उल्लेख करावा लागेल. खऱ्या अर्थानं आपण केंद्राच्या निवडणुका असतील, राज्यांच्या निवडणुका असतील, संसदीय शासन पद्धत स्वीकारल्यामुळं अशा अनेक राज्यांच्या निवडणुका ज्यावेळेस होतात तर या प्रसंगी नेहमी अनेक राजकीय पक्ष आपल्यासमोर म्हणतात की आम्ही रामराज्य आणूयात, कल्याणकारी राज्य आणूयात. तर मित्रांनो 8,000-7,000 वर्षापूर्वीच्या या रामायणाच्या कालखंडामध्ये आपण पाहिलंय की लोकांच्या कल्याणाची भूमिका त्या काळी घेतलेली होती. त्यामुळं रयतेचं हित जे आहे ते त्या ठिकाणी आपल्याला दिसतं. त्यामुळं आजही तो पायंडा शासनकर्त्यांच्या समोर आहे, तो आदर्श शासनकर्त्यांच्या समोर आहे. आणि त्यामुळं रामराज्य आणण्याची ही निवडणुकीच्या काळातील बाबी आपण समोर नेहमी पाहतो. त्यानंतर मित्रांनो आपल्या सर्वांना भूषणाव असणाऱ्या, आपले आदर्श असणाऱ्या छत्रपती शिवरायांच्या कारकिर्दीमध्ये त्यांनीही 18 पगड जातीतील मावळ्यांना एकत्र आणून एक हिंदवी स्वराज्य निर्माण केलं. आणि या राज्यामध्ये राहणाऱ्या शेतकऱ्याच्या गवताच्या काडीलाही धक्का लागणार नाही इतकी सुरक्षिततेची हमी, ती विकासाची एक हमी आणि तो विचार आपल्या समोर मांडलेला होता. आणि त्यामुळं आपण शिवशाही सरकार आणूया ह्याही गोष्टी या ठिकाणी आपण पाहतो. आणि त्यामुळे या दोन्ही आपल्या जुन्या प्राचीन कालखंडात शेवटी जनतेच्या, रयतेच्या, प्रजेच्या, नागरिकांच्या हिताचा, सुरक्षेचा विचार होताना दिसतोय. नंतर आपण पाहतो की आक्रमणं झाली. खऱ्या अर्थानं भारत समाज हा सहिष्णू शोषक असल्या कारणानं आपण पाहतो की अनेक आक्रमणं आपल्यापर्यंत झालेली आहेत, देशावर झालेली आहेत. अलीकडील काळात 150 वर्ष आपण पाहतो की इंग्रजांनी आपल्यावर राज्य केलं, पारतंत्र्यामध्ये आपण होतो. आणि इथे जेव्हा मग खऱ्या अर्थानं मोठा रणसंग्राम या स्वातंत्र्याचा सुरू झाला, स्वातंत्र्यपूर्व कालखंड थोडा मी घेतोय. आणि जसजसा हा महासंग्राम सुरू झाला, गांधी युग, टिळक युग, काँग्रेसमधील तत्कालीन अनेक महत्वपूर्ण नेत्यांचं स्वातंत्र्य लढ्यामध्ये असणारं योगदान, पंडित नेहरू असतील, सरदार वल्लभभाई पटेल असतील, स्वातंत्र्यवीर सावरकरांचं योगदान आहे. अशा अनेक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अत्यंत महत्वाच्या भूमिका या प्रसंगीच्या आहेत. आणि अशा या सुखदेव, भगतसिंग, राजगुरूंचं बलिदान, असंख्य भारत मातेच्या सुपुत्रांनी स्वातंत्र्यासाठी हा लढा नेटानं जेव्हा उभा केला तेव्हा इंग्रजांना वाटलं की आता आपण
भारतावर फार काळ राज्य करू शकत नाहीत. त्यामुळं त्यांनी 1909च्या मोर्लेमेंटो सुधारणा कायदा असतील, 1919चा मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा आहे, 1935चा भारत प्रशासन कायदा आहे, ते 47 स्वातंत्र्य देण्यापर्यंत जे अनेक कायदे केले प्रशासन चालवण्यासाठी, त्या माध्यमातूनच खऱ्या अर्थानं आधुनिक भारतीय लोकशाहीचा उगम आपल्या समोर आलेला आहे. आणि त्यामुळे स्वातंत्र्यपूर्वही भारतीय लोकशाहीचं स्वरूप आपल्याला यामध्ये पाहता येईल. तिथेही समस्या होत्या, परंतु मित्रांनो, खऱ्या अर्थानं 1947ला जेव्हा आपला भारत देश स्वतंत्र झाला तेव्हा ब्रिटिशांनी धर्माच्या आधारावर आपली खऱ्या अर्थानं फाळणी केली. आणि त्यामुळं हिंदू मुस्लिम अशा काही भेद करण्याचे प्रयत्न, त्यातून पाकिस्तानची निर्मिती, खऱ्या अर्थानं भारतीय फाळणीचे गुन्हेगार हा एक स्वतंत्र विषय आहे, तो आपण पुढे कधीतरी नंतर बोलूयात त्या विषयावर. परंतु दुर्दैवानं अखंड हिंदुस्थानचं हे स्वप्न त्या काळी अपूर्ण राहिलं आणि फाळणी झाली आणि त्यानंतर हा देश स्वतंत्र झाला. परंतु स्वातंत्र्यानंतरच्या या देशासमोर खूप मोठी आव्हानं होती, प्रचंड मोठे प्रश्न होते. अत्यंत वेगवेगळ्या विविधतेने नटलेल्या या देशासमोर आणि जवळपास स्वतंत्र झाल्यानंतर 500 संस्थानिक ही त्या काळामध्ये होती. या सर्वांना एकत्रित आणणं, वेगवेगळ्या मग जात, धर्म, भाषा, प्रांत यावरून खूप मोठी विविधता आपल्या देशामध्ये आहे. दर 5-10 कोसानंतर आपण पाहतो की आपली भाषा बदलते. मराठी भाषेमध्ये सुद्धा दर 20 किलोमीटर जर या ठिकाणी आपण पाहिलं तर ती भाषेत बदल आहे. इतक्या मोठ्या आपल्या वेगळेपण असणाऱ्या देशाच्या समोर एकसंघ राहणं, राष्ट्रीय एकत्मता टिकवणं हे खऱ्या अर्थानं भारतीय संविधानासमोरचं आव्हान होतं. आणि ते मित्रांनो, महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खूप मोठं ही एक आपली पुण्याई आहे की त्यांनी आपल्या समोर हे भारतीय संविधान, ही भारतीय लोकशाही आपल्या समोर आणलेली आहे. आणि त्यामुळं अशा या 26 जानेवारी 1950 मध्ये जवळपास 70 वर्ष आता आपली पूर्ण होत आलेली आहेत. भारतीयांच्यासाठी ही निर्माण केलेली राज्यघटना लागू झाली आणि यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खऱ्या अर्थानं या विविधतेनं असलेल्या या देशाला एकसंघ करण्याचं काम केलेलं आहे. या संविधानामध्ये, लोकशाहीमध्ये न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता, उदारमतवादी लोकशाही आहे, समाजवाद आहे, धर्मनिरपेक्षता आहे, संसदीय संघात्मक स्वरूप आपल्या या संविधानामध्ये आहे. आणि ही एक आदर्श लोकशाही सर्वात मोठ्या बलाढ्य अशा देशाची प्रस्थापित करण्यासाठी अत्यंत मोठा प्रयत्न, तशा प्रकारची एक भूमिका बाबासाहेबांची त्या काळामध्ये होती आणि ती त्यांनी यशस्वी करून दाखवली. मग यामध्ये सार्वत्रिक मताधिकार, आपण आत्ता उल्लेख केलेल्या इंग्लंड, अमेरिका किंवा अन्य प्रमुख देशांमध्ये सुद्धा हा सार्वत्रिक मतदानाचा अधिकार सर्वांना नव्हता, त्यामध्ये विषमता होती. डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्याला तो सर्वात पहिल्यांदाच महिलांना सुद्धा तो अधिकार, इथे कुठेही भेदभाव दिला नाहीये, गरीब श्रीमंतीचा भेद त्या ठिकाणी केला गेला नाहीये. आणि त्यामुळे सार्वत्रिक मताधिकार असेल, निवडणुका असतील, त्यांचं प्रारूप असेल, स्वतंत्र न्याय व्यवस्था असेल, मूलभूत हक्क, अशा अनेक बाबींचा समावेश भारतीय संविधानामध्ये, या लोकशाहीमध्ये अंतर्भूत केला. आणि खऱ्या अर्थानं 70 वर्षामध्ये जर आपण पाहिलं तर सामाजिक, राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक, वैज्ञानिक, कृषी क्षेत्र आहे, शिक्षण क्षेत्र आहे, आरोग्य क्षेत्र आहे, अशा मित्रांनो अनेक विविध अशा क्षेत्रांच्या मध्ये आपण प्रगती केली आहे का? तर निश्चित प्रमाणानं आपण भरीव अशी प्रगती केलेली आहे असं आपल्याला म्हणता येईल. 70 वर्षामध्ये आपण बराचसा बदल त्या ठिकाणी झालेला आहे. परंतु हे सगळं जरी झालेलं असलं तरी या भारतीय लोकशाही समोर मात्र मोठी आव्हानं आहेत, मोठे प्रश्न आहेत. हे जुने पॅटर्न आहे. आता जर का कोरोनामुळे जे मागे जशा परीक्षा झाल्या त्यामुळे झाल्या तर ते सगळं वेळेवरच कळेल काय आणि काय नाही. मला वाटतं की कृपया ज्यांचे प्लीज माईक म्यूट करा, माईक म्यूट करा प्लीज. माईक म्यूट करूयात आपण सर्वजण.
तर या लोकशाहीच्या समोर आपण पाहतो की अत्यंत महत्वपूर्ण अशा प्रकारच्या या आव्हानांचा अभ्यास देखील आजपर्यंत झालेला आहे, उहापोह झालेला आहे. त्यामुळेच मला वाटतं की आज मॅडमनी माझ्या समोर हा विषय दिलेला आहे आणि या भारतीय लोकशाही समोर खऱ्या अर्थानं ग्रहण लावण्याचा जो प्रकार आहे तो सातत्याने होतो आहे. त्याची चर्चा झाली पाहिजे, त्यावर वादविवाद त्या ठिकाणी झाले गेले पाहिजेत आणि त्यामुळं या भारतीय लोकशाहीला निष्प्रभ करण्यासाठी, ही लोकशाही दुबळी करण्यासाठीचे जे प्रयत्न आहेत ते आपल्या अभ्यासकांनी, सजग नागरिकांनी एकत्रित येऊन आपण ते दूर करूयात आणि ही लोकशाही अधिक सदृढ कशी होईल, अधिक पोषक कसं वातावरण होईल यासाठी आपण प्रयत्न करूयात. परंतु आपल्याला सर्वात पहिल्यांदा या आव्हानांचा, भारतीय लोकशाही समोरील असणाऱ्या या समस्यांचा उहापोह करावा लागेल. तर या सर्व असणाऱ्या पार्श्वभूमीनंतर मित्रांनो, मी या 70 वर्षामध्ये जी आव्हानं मुळामध्ये आपल्या समोरची आहेत त्याकडे जाऊयात. खऱ्या अर्थानं घटनाकारांनी, घटना समितीमध्ये, मग डॉक्टर राजेंद्र प्रसाद असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा शेवटच्या सभेमध्ये या भारतीय लोकशाही समोरील असणाऱ्या भविष्यातील उणीवांचा, प्रश्नांचा सुद्धा तो उल्लेख केलेला आहे. आणि त्यांचं खऱ्या अर्थानं एक अत्यंत महत्वाचं काम काय राहिलं तर ज्या 3 खांबावर आपली लोकशाही आहे, कार्यकारी मंडळ, कायदे मंडळ आणि न्याय मंडळ, ही अत्यंत महत्वपूर्ण रचना आपल्यासाठी दिलेली आहे. आपण पाहतो आहोत की कार्यकारी मंडळामध्ये विशेषतः केंद्राचा जर आपण उल्लेख केला तर राष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रिमंडळ, कायदे मंडळामध्ये भारतीय संसद येते, मग त्यामध्ये लोकसभा, राज्यसभा या 2 सभागृहांचा उल्लेख आपल्याला करता येतो आणि न्यायमंडळामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाचा. हीच रचना राज्यस्तरावर केलेली आहे. कार्यकारी मंडळामध्ये राज्यपाल, मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ, विधिमंडळामध्ये विधानसभा आणि काही राज्यांच्या मध्ये विधान परिषदा. न्यायमंडळामध्ये पुन्हा उच्च न्यायालय, माननीय उच्च न्यायालयाचा समावेश या ठिकाणी राज्याच्या न्यायमंडळामध्ये आहे. तर एकंदरीत केंद्र राज्यांच्या या त्रिस्तरीय रचनेचा आणि एक संतुलन साधण्याचा प्रयत्न आपण पाहतो की घटनाकारांनी अत्यंत खुबीने केलेला आहे. आणि हा जर समन्वय नसता तर अत्यंत विदारक परिस्थिती मित्रांनो आपल्या समोर राहिली असती, हेही आपल्याला मला सांगावं लागेल. कारण एकाच आपण पाहतो की सोबत स्वतंत्र झालेल्या पाकिस्तानची आजची अवस्था जर या ठिकाणी आपण पाहिली तर अत्यंत लोकशाहीला काळिमा फासणाऱ्या घटना तिथे त्या ठिकाणी होताना दिसतात आपल्याला. कारण हे संतुलन म्हणावं असं त्या ठिकाणी तिथे नाहीये. आणि भारतामध्ये मग हे संतुलन जे आहे ते घटनाकारांनी अत्यंत दूरदृष्टीने त्या ठिकाणी ठेवलं. प्रत्येकाचे अधिकार वेगवेगळे दिले. परंतु आता भारतीय लोकशाही समोर खरं आव्हान जर या ठिकाणी काय असेल तर कार्यकारी मंडळ, कायदे मंडळ आणि न्याय मंडळ यांच्यामधील असणारा भेदभाव, यांच्यामध्ये असणारा विसंवाद जो घटनाकारांना खऱ्या अर्थानं अपेक्षित नव्हता, या लोकशाही समोर या ठिकाणी आपण पाहतो की तो अपेक्षित नाहीये. आणि त्यामुळं या भारतीय लोकशाही समोरील आव्हानांचा मागोवा घेताना, या समस्यांचा पाडा या ठिकाणी आपल्याला वाचताना कार्यकारी मंडळातील, कायदे मंडळातील आणि या न्यायमंडळातील असणारा विसंवाद मित्रांनो आपल्याला अधोरेखित करावा लागेल, तो समोर मांडावा लागेल. कारण 12 जानेवारी आत्ताच आपण पाहतो की होऊन गेली आणि या 12 जानेवारीच्या अनुषंगानं माननीय सर्वोच्च न्यायालयातील 3 न्यायाधीश आपण पाहतो की जवळपास 3 वर्ष होत आली त्या घटनेला आणि त्यांनी आपली व्यथा जी आहे ती सर्व भारताच्या समोर त्या ठिकाणी मांडली. हे आपल्याला लक्षात घेता येईल. कारण आवाज येतोय मॅडम माझा? या अनुषंगाने आपण पाहतो की हा असमन्वय, हा विसंवाद हा खऱ्या अर्थानं एक मोठा भविष्यात सुद्धा प्रश्न निर्माण करणारा आहे. आपण पाहतो की या देशासमोर
कार्यकारी मंडळांनी सुद्धा मग राष्ट्रपतींच्याकडून असतील, पंतप्रधानांच्याकडून असतील, 70 वर्षामधील गोष्टी मी आपल्या समोर मांडतोय. केंद्रातून राज्यांच्या राज्यपालांच्यावर येणारा दबाव हा आपण 70च्या कालखंडामध्ये पाहिला. स्वातंत्र्य प्राप्तीपासून ते 70 वर्षापर्यंत ज्या केंद्राकडे, ज्या पक्षाकडे सत्ता आहे, तर अशा सत्ताधारी पक्षाच्या माध्यमातून एक संवैधानिक असणारं पद, घटनात्मक असणारं राज्यपालांच्या या पदाच्या मध्ये सुद्धा आपण पाहतो की तो दबाव त्या ठिकाणी येतो आहे. पक्षीय अभिनिवेश न बाळगता त्यांनी काम करावं असं अपेक्षित असतंय. परंतु कार्यकारी मंडळातील हा बेबनाव आपण पाहतोय की कायदे मंडळावरील असणाऱ्या अधिकारांच्या मध्ये हस्तक्षेप कार्यकारी मंडळाकडून होतो, मग तो केंद्राकडून असेल, राज्यांच्याकडून असेल. कायदे मंडळामध्ये सुद्धा खऱ्या अर्थानं आपल्याला मित्रांनो संसद हे सर्वोच्च मंदिर म्हटले लोकशाहीचं. आमच्या अभ्यासक क्रमांकांची तिरके आमच्यामध्ये आता आलेले आहेत, आमचे संशोधक मार्गदर्शक आहेत. तर खऱ्या अर्थानं या सर्वोच्च असणाऱ्या लोकशाहीच्या मंदिराची आजची अवस्था मित्रांनो काय आहे? WH मॉरिस जोन्स या विद्वान संशोधकांनी संसद हे संवादाचे स्थान आहे आणि हा संवाद सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामधला या ठिकाणी असतो असं म्हटलंय. तर आज भारतीय संसद, राज्यांची विधिमंडळ ही संवादाचे माध्यम आहेत का हो खरोखरच? विरोधी पक्षाचं स्थान या लोकशाहीमध्ये सत्ताधारी पक्षा इतकंच आहे. तेव्हा या दोन चाकावरच खऱ्या अर्थानं आपली लोकशाही धावते. संसदेमध्ये असेल, राज्याच्या विधिमंडळांच्या मध्ये असेल, सामान्य माणसाचा, नागरिकांचा, शेतकऱ्यांचा, कामगारांचा, गरीब व्यक्तीपासून ते उद्योजकापर्यंतचे समाजातील सर्व घटकांचे प्रश्न, त्यांचा आवाज, त्या समस्यांचा हुंकार खऱ्या अर्थानं या संसदेमध्ये जावा, विधिमंडळामध्ये जावा हे अपेक्षित आहे. परंतु गेल्या काही वर्षामध्ये आपण पाहतोय अनेक राज्यांच्या असेल, केंद्राच्या संसदेतल्या सभागृहाच्या मध्ये असेल, माईक फेकण्याच्या सभासदांच्या भूमिका असतील किंवा असंसदीय अशा प्रकारच्या कृती या ठिकाणी आपण म्हणूया ह्या होताना दिसतात. विरोधी पक्षाचं काम आज विरोधी पक्षही विसरलेला आहे. सत्ताधारी पक्षही आपण पाहतो की अत्यंत खुनसीनं या भूमिकेमध्ये आता आलेले आहेत. कुठल्याही राजकीय पक्षाच्या याच भूमिका या ठिकाणी आलेल्या आहेत. आणि त्यामुळं हे कार्यकारी मंडळ, कायदे मंडळ यांच्यातील असणारा बेबनाव माननीय सर्वोच्च न्यायालयावर असेल, माननीय उच्च न्यायालयावर असेल, न्यायालयाच्या कुठल्याही निर्णयावर असेल, जाहीर टीका टिप्पणी करण्याचा आपल्याला अधिकार नाहीये. हा एक साधा संकेत आपण पाहतो की अलीकडील काळामध्ये लोकप्रतिनिधी असतील, कार्यकारी मंडळामधील अत्यंत जबाबदार व्यक्ती असतील, तर ते पाळत नाहीयेत. आणि त्यामुळं भारतीय लोकशाही समोरील मला वाटतं की खऱ्या आव्हानामध्ये या 3 अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या आपल्या ज्या संस्था आहेत त्यांच्यामध्ये असणारा बेबनाव, त्यांच्यामध्ये असणारा विसंवाद हा एक खऱ्या अर्थानं आहे. पुढे आपण मित्रांनो जाऊया किंवा या आव्हानांच्या मध्ये मग भ्रष्टाचार असेल, गुन्हेगारी असेल, निवडणुकांच्या मध्ये पैशाचा वापर असेल, दडपशाही असेल, सरकारी यंत्रणांचा दुरुपयोग आपण पाहतो की बेफामपणे या ठिकाणी होतो. जाती व्यवस्थेचे वाढलेले जटिल गुंतागुंतीचे असणारे प्रश्न असतील, गरिबी आहे, या देशासमोर असणारी बेरोजगारी आहे, धार्मिक तेढ आपण पाहतो की प्रचंड मोठ्या प्रमाणावर या देशामध्ये समोर आपल्या आलेला आहे. भाषिक प्रांतिक असणारी विषमता या ठिकाणी आपण पाहतो ही आपल्या समोर खूप मोठ्या प्रमाणावर समोर आहे. आणि या अनुषंगानं आपल्याला या भारतीय लोकशाही समोरील असणाऱ्या आव्हानांच्या अनेक या समस्यामध्ये याचाही आपल्याला अंतर्भाव करावा लागेल. सत्तेचं केंद्रीकरण ही जी प्रवृत्ती आहे, सत्ताभिलाषी, सत्ता लोलूप जी पक्षांची भूमिका झालेली आहे, तर हे सुद्धा खऱ्या अर्थानं आपलं आव्हान आहे.
आत्ताच आपण अमेरिकेचा उल्लेख केला, तिथेही खऱ्या अर्थानं आतापर्यंत तिथे हा प्रघात आपल्याला पाहायला मिळाला नाही. परंतु माननीय डोनाल्ड जी ट्रम्प यांनी त्यांच्या समर्थकांनी केलेली कृती ही पद सोडू वाटत नाहीये, सत्ता सोडू वाटत नाहीये. भारताच्या लोकशाहीमध्ये सुद्धा आपल्याला म्हटलंय की सत्ता ही सर्वश्रुत आहे, सत्ता ही सुंदरी आहे, सत्ता ही सुप्रीम आहे, हे आपण या ठिकाणी म्हणतो आहोत. परंतु पुन्हा एकदा मला आपल्या जुन्या परंपरेचा त्या ठिकाणी जावं लागेल. कथा आहे रामायणाचा जो आपण आता उल्लेख केला. जेव्हा 14 वर्ष खऱ्या अर्थानं वनवास पूर्ण रामानं केला त्यावेळेची कथा आहे. परतीच्या प्रवासाला ज्यावेळेस अयोध्येकडे त्या ठिकाणी निघाले तर त्यावेळेस त्यांच्यासमोर प्रश्न आला की रावणाचा पराभव केलता, रावणाचा वध करून त्या ठिकाणी ते अयोध्येकडे राज्य घेण्यासाठी निघालेले होते. त्यांना अशी माहिती आली आणि त्यानंतर त्यांनी तिथेच त्यांचा असणारा भाऊ जो राज्य करत होता तर तो राज्य सोडेल का, त्याची काय भूमिका आहे त्या काळामध्ये. 14 वर्षापासून तो राज्य करतो आहे आणि मग त्याला तो मोह आता आवरेल का, आणि गेल्यानंतर मग आपसात त्या ठिकाणी पुन्हा द्वंद्व नको. यासाठी त्यांनी आपला पंतप्रधान हनुमानांना पुढे पाठवलं आणि मग तिथलची माहिती घेण्यास सांगितलं. आणि मग हनुमानानं येऊन प्रभू रामचंद्रांना सांगितलं की नाहीये, त्यांना आता सत्तेचा मोह नाहीये, ते राज्य देण्यासाठी अनुकूल आहेत. ही एक कथा रामायण काळामध्ये आपण माहित असेल, ग्रामीण भागातून आपण आलेला असल्यामुळे त्या काळात ज्या काही कथा सांगितल्या जायच्या आजही त्या कथेचे अनेक आपण पाहतो की वाचन आणि ती ग्रामीण भागामध्ये होते. तर हा एक आपण पाहतो की त्या काळामध्ये सुद्धा हा असा मोह त्या ठिकाणी तो दिसून आला नाही तिथे. परंतु आज मित्रांनो काय अवस्था आहे, बहुमत नसताना राजकीय पक्ष आपली विचारधारा किती जपत आहेत. सर्वच राजकीय पक्ष या ठिकाणी यामध्ये येतात. कुणीही धुतल्या तांदळासारखं आता राहिलेलं नाहीये. आणि त्यामुळं आज राजकीय पक्षांना मग ती केंद्रातली सत्ता असेल, राज्याच्या सत्तेचा त्या ठिकाणी तो भाग असेल, बहुमत सिद्ध करताना जो घोडेबाजार आणि जे प्रकार या ठिकाणी होतात ते आता मित्रांनो देशाच्या राज्याच्या नव्हे तर ते आता स्थानिक स्वराज्य संस्थेमध्येही आलेले आहेत. शहर पातळीवरच्या महानगरपालिका असतील, नगरपालिका असतील, जिल्हा परिषद असेल, मिनी मंत्रालय आपण म्हणतो जिल्हा परिषदेला, पंचायत समिती असेल, आणि आज खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातील जवळपास 14 काही हजार ग्रामपंचायतीचं 15 तारखेला जो मतदान झालं त्याचा निकाल आज खऱ्या अर्थानं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. निकाल काही येणं सुरू आहे. तर इथपर्यंत त्या ठिकाणी त्याचे पडसाद आता उमटलेले आहेत. आणि त्यामुळं ही सत्ता आता कुणालाही जाऊ वाटत नाहीये. एकदा आलेली सत्ता आणि सत्तेतून बाहेर पडलं की त्याची काय तळमळ होते, तडफड होते, हे सगळ्याच राज्याच्या मध्ये या ठिकाणी आपण पाहतो आहोत. त्यामुळे हा खऱ्या अर्थानं लोकशाहीला मोठा धोका आहे. काँग्रेसमध्ये जुन्या काळामध्ये तत्व प्रणाली पाळली गेली जात होती. अलीकडील काळात आपण पाहतो की तिला मोठ्या प्रमाणावर तो छेद दिलेला आहे. भारतीय जनता पक्षामध्ये जनसंघापासून आपण पाहतो की स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी, श्री अडवाणीजी, स्वर्गीय महाजनजी यांनी या पक्षाला एक अत्यंत महत्वाचं जनसामान्यामध्ये असणारं स्थान दिलं. राष्ट्रीय पातळीवर श्यामाप्रसाद मुखर्जी असतील, पंडित दीनदयाल उपाध्यायांचा एकात्म मानववाद, समष्टी सगळ्यांना एकत्रित घेण्याचा हा आपण पाहतो की हा विचार त्या पक्षाला दिला. परंतु तिथेही आता काही राजकीय नेते त्यापासून फारकत घेताना मित्रांनो आपल्या समोर दिसत आहेत. या दोन प्रमुख राजकीय पक्षांचा आपण इथे विचार करू. बाकी राजकीय पक्षांच्या विचारधारा आणि कृती तर ही सर्वश्रुत आहे, सर्व जग जाहीर आहे, ही सांगण्याची आपल्याला गरज नाहीये. आणि त्यामुळं अशा असणाऱ्या या भूमिका या ठिकाणी आपण पाहतो. आणि जुन्या काळामध्ये असणाऱ्या स्वातंत्र्यानंतरही आपण पाहतो. समाजवादी नेते डॉक्टर राम मनोहर लोहिया यांनी संसदेमध्ये या ठिकाणी केलेले उद्गार मला सांगावं लागेल की अगर से मेरी सरकार बनी तो मैं विपक्ष में बैठूंगा, हे वाक्य आहे त्यांचं संसदेमधलं. म्हणजे जरी माझं सरकार आलं तरी मी विपक्षामध्ये बसेल, ही भूमिका आपण पाहतो की आपल्या भारतामध्येच आपल्या राजकीय क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या, सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या विद्वानांनी मांडलेली आहे.
आणि मग यापासून किती आता फारकत घेतलेली आहे राजकीय पक्षांनी. त्यामुळं सत्तेचा हा जो सत्ताभिलाषीपणा आहे तो सुद्धा या लोकशाहीला दुबळी करण्यामध्ये खूप मोठा आहे असं मला सांगावं लागेल. विरोधी पक्षांची भूमिका ही तर मित्रांनो प्रचंड मोठा अशा प्रकारचा असणारा धोका भारतीय लोकशाही समोर आहे. कारण विरोधी पक्ष आहे का, विरोधी पक्षाचं अस्तित्व आहे का, हेच आता आपल्याला समजेन असं झालंय. केंद्रामधील विरोधी पक्ष आज काय भूमिका घेतोय, विविध घटक राज्यांच्या मध्ये आज जे विरोधी स्थानामध्ये विरोधी बाकावर बसलेले आहेत त्यांच्या भूमिका त्या ठिकाणी काय आहेत. खऱ्या अर्थानं जनसामान्यांचे प्रश्न सत्ताधारींच्याकडून सोडवण्यासाठी, सत्ताधाऱ्यांना विकासासाठी वठणीवर आणण्यासाठी विरोधी पक्षाचं काम हे अत्यंत प्रभावी असलं पाहिजे. परंतु आज विरोधी पक्ष हा सुद्धा सेटलमेंटचं पॉलिटिक्स जे आपण ज्याला म्हणतो तो त्या भूमिकेमध्ये तो आलेला आहे. आणि विरोधाला विरोध, कुठेतरी अधिवेशन चालू असताना मग बाहेर निदर्शने करणं, सभागृहात काहीतरी त्या काळामध्ये असणाऱ्या गोष्टी करणं, रेल्वेचा अपघात झाला की रेल्वे मंत्र्याचा राजीनामा मागणं, आणखी कुठल्या मंत्रालयाच्या बाबतीचं काही प्रकार झाले की राजीनामा मागणं, आणि मग थेट प्रधानमंत्र्याचा राजीनामा मागणं, मुख्यमंत्र्यांचा राजीनामा मागणं. ठीक आहे, ही आयुध आहेत. परंतु आज सत्ताधारी पक्षाला खऱ्या अर्थानं विरोधी पक्षाचा वचक धाक जो आहे तो राहिलेला नाही. आणि त्यामुळे विरोधी पक्षांच्या असणाऱ्या या भूमिका कमजोर ही भूमिका ही सुद्धा या लोकशाहीला अत्यंत घातक आहे. भिन्न विविध विचारसरणींचे उदय आपण पाहतो की इंडियन पॉलिटिकल सिस्टीम मध्ये आलेले आहेत. आणि अलीकडील काळात तर आपण पाहतो की विचारसरणी नसणारी आहे. साधारणतः भारतामध्ये उजवी डावी विचारसरणी आपण म्हणतो, पुरोगामी, राष्ट्रवादी असे विचारसरणीचे या ठिकाणी उल्लेख केला गेला जातो. परंतु देशाच्या राजधानीच्या असणाऱ्या या राज्यामध्ये आपण पाहतो दिल्लीमध्ये श्री अरविंदजी केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली आम आदमी हा पक्ष उदयास आला. खऱ्या अर्थानं कुठली आयडिओलॉजी त्यांनी उजव्या डाव्या अशा कुठल्या किंवा पुरोगामी राष्ट्रवादी या अशा कुठल्याला त्यांनी टेकनी आपलं विषय लावून घेतलं नाहीये विशेषण. फक्त साधारण आम माणसाची ही पार्टी, आम आदमीची पार्टी. आणि मग कुठे साधे साधे मुद्दे जे आहेत, साधे नागरिकांचे जे प्रश्न आहेत ते त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने घेतले. आणि प्रश्न तरी काय आहेत, आज 70 वर्षामध्ये आपण पाहतो ज्या मूलभूत गरजा आहेत, अन्न वस्त्र निवारा, सडक, बिजली, पाणी, या काही साध्या गोष्टी आहेत त्याही आजपर्यंत आपल्याला खऱ्या अर्थानं या लोकशाहीनं दिल्या गेल्या नाहीत. ही अत्यंत खेदाची बाब आहे. आणि त्यामुळं अशा पक्षांचा जनता स्वीकारती आहे हे आपल्याला दिल्लीच्या याच्यावरून लक्षात आलेलं आहे. त्यामुळं हाही आपण पाहतो की या समोर आपल्याला हा उल्लेख करावा लागेल. राष्ट्रीय हित संबंधांच्या मध्ये मित्रांनो जी मतभिन्नता आहे यासारखं तर दुर्दैव भारताचं कुठलं नाहीये. विरोधी पक्षाचं, सत्ताधारी पक्षांची आपण जी काही आता भूमिका पाहिली आहे तर त्या अनुषंगानंच आपण पाहतो की मध्यंतरी राष्ट्रीय सुरक्षेसाठी लढाऊ विमान असेल, सामग्री असेल, राफेल विमानांचं या ठिकाणी आपण पाहतो की हे झालेलं आहे, आणलेलं आहे. राष्ट्रीय हिताचे मुद्दे आहेत, बालाकोट सारखे या ठिकाणी हल्ले असतील किंवा अन्य जेव्हा केव्हा राष्ट्रीय हिताचे मुद्दे आपण पाहतो की येतात त्यावेळेस दुर्दैवानं आपल्या येथीलचे हे राजकीय पक्ष एकमेकांच्या मधील असणारी ही विचारांची दरी दूर करून एकत्र येत नाहीये. जे की पाश्चात्य देशांच्या मध्ये आपण पाहतो की अत्यंत एक दिलाने त्या ठिकाणी ते येतात. अमेरिकेसमोर झालेला मधला दहशतवादी हल्ला असेल, सर्व राजकीय पक्ष जरी तिथे द्विपक्षीय पद्धत असेल तरी तिथे भिन्नता आहे, मतभिन्नता आहे, वैचारिक त्या ठिकाणी तिथे भिन्नता आहे, ते एकत्र येताना दिसलेले आहेत. भारतीय लोकशाही समोर हे आपल्या मोठं आव्हान आहे, मोठी समस्या आहे. ती सजगता, ती सामंजस्याची भूमिका मला वाटतं की ती देश पातळीवर दिसून येत नाही आणि राज्य पातळीवरही त्या ठिकाणी ती दिसून येत नाहीये. त्याचं कारण काय आहे तर मी पुन्हा दुसऱ्या आव्हानांच्या समोर जाईल, ते म्हणजे राजकारणाचं असणारं गुन्हेगारीकरण. जेव्हा प्रगल्भ, सुज्ञान
लोकप्रतिनिधी संसदेमध्ये असतील, विधिमंडळामध्ये असतील, सत्तेमध्ये असतील, विरोधी या ठिकाणी बाकावर असतील, तेव्हा ते समंजसपणानं नागरिकांच्या हिताच्या भूमिकेमध्ये येतील, सामान्य माणसाच्या हिताच्या, विकासाच्या, सुरक्षेच्या भूमिकेमध्ये येतील आणि त्याहून पलीकडे राष्ट्राच्या हितसंबंधाच्या मध्ये त्यांच्यामध्ये मतभिन्नता मित्रांनो असणार नाही. त्या सर्वांच्या समोर राष्ट्रविकास, राष्ट्रहित, हितसंबंध हाच भाग त्या ठिकाणी येईल. परंतु दुर्दैवानं राजकारणाचं गुन्हेगारीकरण झाल्या कारणामुळं आज सर्वच राजकीय पक्षात त्यांचा शिरकाव त्या ठिकाणी झालेला आहे. मग ते भारतीय राजकारण, राज्यांचं राजकारण इतकंच नव्हे तर जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका, ग्रामपंचायत स्तरावर सुद्धा गुन्हेगारांच्या टोळ्या राजकारणामध्ये आलेल्या आहेत. त्यांना उद्योजक, धनाढ्य, पैशावाले, बिल्डर इतकंच नव्हे तर माफिया अशा सर्वांचा सहभाग जो आहे तो लोकप्रतिनिधी निवडून आणण्यामध्ये दुर्दैवानं होतो आहे. सत्ता स्थापन करताना यांचा वापर होतो आहे. सत्ता स्थापन झाल्यानंतर मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळवण्यासाठी त्या ठिकाणी होतो आहे. आणि हे खऱ्या अर्थानं भारतीय लोकशाही समोरील ग्रहण आहे. त्यामुळे जोपर्यंत राजकारणामध्ये ही गुन्हेगारी हद्दपार होणार नाही, आकडेवारी समोर आहेत, त्यामध्ये मी त्या ठिकाणी जाणार नाही. आज संसदेमध्ये, लोकसभेत असेल जास्त करून राज्यसभेपेक्षा, किंवा राज्यांच्या विधिमंडळातील विधानसभेमध्ये असेल, किती गुन्हेगार आहे तो? त्यासाठी खऱ्या अर्थानं जनताही आपली कारणीभूत आहे. तुरुंगामध्ये असताना आपण निवडून देतो, राजकीय पक्ष त्यांना उमेदवारी देतात. हे खऱ्या अर्थानं आपल्या लोकशाही समोरील असणारं सर्वात मोठं ग्रहण आहे. हा धोका आहे. वेळीच जर हा टोक्यात आणला नाही तर हा देश भविष्यामध्ये लोकशाही म्हणून राहणार नाही, तो ठोकशाही म्हणून राहील. हा अत्यंत धोका खऱ्या अर्थानं वेळीच ओळखला पाहिजे. त्यामुळं डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्याला दिलेला मतदानाचा अधिकार मित्रांनो हा खूप अमूल्य आहे. उपाययोजनेमध्ये मी सांगेल मतदान सक्तीचं करणं. आज मतदानाच्या दिवशी पर्यटन त्या ठिकाणी होत आहे. ठराविक मतदारच मतदान करतोय. त्यामध्ये पुन्हा खूप अत्यंत लोकशाहीला घातक गोष्टी होत आहेत. दुर्दैवानं आता झालेल्या ग्रामपंचायतमध्ये काय काय झालं हे सगळे आपल्या समोर आहे. ग्रामपंचायत विकल्या जात आहेत का? शोकातिका त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं आहे. तेच स्वरूप पुढे पंचायत समितीमध्ये आहे, जिल्हा परिषदेमध्ये आहे. एका ग्रामपंचायतचा खर्च आहेत निश्चित चांगले आहेत. बिनविरोध ग्रामपंचायत झाली. माझ्या स्वतःची गावची बिनविरोध ग्रामपंचायत झाली. महाराष्ट्रामध्ये अनेक गावच्या ग्रामपंचायती ज्या आहेत अत्यंत बिनविरोध झाल्या. त्या सर्व नागरिकांचं, त्या नेतृत्वाचं अभिनंदन केलं पाहिजे. काही ठिकाणी बोली लागली दुर्दैवानं, ते लोकशाहीला घातक आहे. तर हे पडसाद मित्रांनो आता ग्रामीण भागापासून ते राष्ट्रीय स्तरापर्यंत त्या ठिकाणी आलेले आहेत. त्यामुळे हा एक मोठा धोका मला यामध्ये वाटतोय. दुसरा खऱ्या अर्थानं राष्ट्रासमोरच तो धोका आहे मित्रांनो. मग तो आपल्या जातीयतेचा असेल, धर्मांतता त्या ठिकाणी असेल, यावर तर अलीकडील काळामध्ये दिवसेंदिवस आपण पाहतो की हे भयानक स्वरूप धारण करत आहे. देशाच्या लोकशाही समोर असेल, राज्याच्या समोर असेल, निश्चितप्रमाणे त्या जातीतील असणाऱ्या प्रश्नांना यथायोग्य मार्गानं, घटनात्मक मार्गानं न्याय दिला गेला पाहिजे. परंतु आज आपलं समाजमन आपण पाहतो की सहिष्णुतेकडून असहिष्णुतेकडे जात आहे. समंजसपणाकडून तो उग्ररूप धारण करत आहे. खऱ्या अर्थानं 5000च्या आसपास आपल्या देशामध्ये असणाऱ्या या जाती आहेत. ग्रामीण भागात जुन्या काळात आपण पाहतो की मित्रांनो जातीवरून ओळखलं जायचं, ही घरं ही आहेत म्हणून. बोली भाषेमध्ये त्याचा वापर व्हायचा. परंतु मनभिन्नता त्या ठिकाणी कधीच नव्हती. आज या जातीच्या भिंतीच नाही राहिल्या तर त्या बुलेट प्रूफ आणि तटबंदी ज्या आहेत त्या मजबूत केल्या गेलेल्या आहेत. दुर्दैवानं राजकीय मंडळींनी याला खतपाणी घालण्याचं काम त्या ठिकाणी केलंय. त्यामुळे भारतीय लोकशाही समोरचं हे खूप मोठं आव्हान आहे भविष्यामध्ये. तेच धर्मामध्ये या ठिकाणी आपण पाहतो आहोत. आणि त्यामुळं सर्वधर्म समभाव का गुण्यागोविंदानं या ठिकाणी आपण आणू शकत नाहीये. सर्वसामान्य माणसाला खऱ्या अर्थानं त्याचं या गोष्टीपासून तो खूप दूर आहे. परंतु आपल्या इथे जातीमध्ये धर्माचं राजकारण हा दुर्दैवाने या ठिकाणी असणारा मुद्दा आहे.
70 वर्ष आपण पाहतो की जो आता राम मंदिराचा मुद्दा आहे तर तो त्या ठिकाणी 70 वर्ष झाली या प्रश्नाला सोडण्यासाठी शेवटी सर्वोच्च न्यायालयाला भूमिका घ्यावी लागली. जनतेचा प्रश्न म्हणून काय या ठिकाणी सामंजस्यपणा त्या ठिकाणी होऊ शकला नाही. आता मंदिर निर्माण त्या ठिकाणी होत आहे. 150च्या वर एकर तो परिसर आहे. खऱ्या अर्थानं सर्व धर्मियांनी त्या ठिकाणी आपण पाहतो की ती भूमिका जनसामान्यांचं या बाबतीमध्ये कुठलीच भूमिका नाहीये. सामान्य नागरिकाला खऱ्या अर्थानं नाहीये, परंतु जी धर्मांध मंडळी आहे प्रत्येक धर्मामध्ये त्यांनी मात्र आपण पाहतो की या अशा गोष्टी वाढवण्याचे प्रयत्न त्या ठिकाणी झालेले आहेत. इतक्या मोठ्या देशामध्ये का एक चांगलं 47 पासून ते फार झालं 10-15 वर्षामध्ये एक मोठं मंदिर अयोध्येमध्ये निर्माण केलं गेलं असतं. सर्व धर्मीय त्या ठिकाणी तिथे जाऊन आणि त्याला जोडून आपण तिथलच्या रोजगारांना न्याय देऊया, तिथलच्या आर्थिक जनतेला त्या ठिकाणी पाठबळ देऊया. दुसरीकडे आपण मुस्लिम धर्मियांची एखादी मोठी मस्जिद भारतामध्ये जिथे चांगलं ठिकाण आहे तिथे मोठ्या 200 एकर परिसरामध्ये 150 एकर परिसरामध्ये त्या ठिकाणी होईल. लोक तिथे त्या ठिकाणी जातील, आपलं धार्मिक काम करतील, आजूबाजूला या ठिकाणी पर्यटन होईल. मंदिर असेल, मस्जिद असेल, चर्च असेल, गुरुद्वारा असेल, बौद्ध धर्म, जैन धर्मियांची या ठिकाणी प्रार्थना स्थळ असतील. इतक्या मोठ्या प्रचंड असणाऱ्या देशामध्ये आपण हे का करू शकलो नाहीत? साऊथ एशियन कंट्रीजमध्ये आपण पहा की खूप मोठी ही स्थळं झाली आणि त्याचा परिणाम आपण पाहतो की आज तिथलच्या विकासामध्ये होतोय, तिथलच्या स्थानिक रोजगारांना न्याय त्या ठिकाणी मिळतोय, आर्थिक सक्षमता वाढते, देशाची इकॉनॉमी वाढते आणि त्यामुळं या धार्मिक असणाऱ्या जातीयतेच्या असणाऱ्या बाबींचा राजकारणामध्ये असणारा शिरकावामुळे मला वाटतं की हे प्रश्न आपले आहेत, देशासमोर या ठिकाणी ते आहेत आणि ते लोकशाही समोरचे आव्हान आहेत असं माझं मत आहे. त्यानंतर मित्रांनो, आपल्या समोर असणारी विषमता ही सुद्धा आपण त्या ठिकाणी दूर करू शकलो नाहीत. मग ती गरिबीची असेल. स्वर्गीय इंदिरा गांधीजींनी गरिबी निर्मूलनाची हाक दिली, परंतु आज आपण पाहिलं तर अतिशय भयानक आणि दुर्दैवी अवस्था आहे. बाहेरच्या देशातील काळा पैसा आणण्याची घोषणाही या ठिकाणी आता झाली, परंतु पुढे त्या ठिकाणी तो विषय गेला नाहीये, जात नाहीये आणि त्यामुळं आज 50% आपली ग्रामीण भागामध्ये असेल आणि शहरातीलही काही भागामध्ये असेल, देशाच्या एकूण लोकसंख्येपैकी 50% आपली जनता अत्यंत दरिद्रीमध्ये आहे, गरिबीचं जीवन जगते आहे. 30% मध्यम वर्ग आलेला आहे, 10% अत्यंत प्रचंड श्रीमंत वर्ग झालेला आहे आणि उच्च मध्यम वर्ग 10% आलेला आहे. आणि मग इतक्या मोठ्या बलाढ्य देशामध्ये आजही आपलेच भाऊ बांधव जनता जर अत्यंत गरिबीच्या दरिद्री अवस्थेमध्ये जगत असेल तर या लोकशाहीला अर्थ खऱ्या अर्थानं नाहीये. कुठला विकास आपण साधतो आहोत? 70 वर्षामध्ये आता जे मी सांगितल्या सामान्य गरजा जर आपल्या पूर्ण होऊ शकल्या नाहीये, सामान्य नागरिकाला या मूलभूत गरजा जर या ठिकाणी आपण देऊ शकलो नाहीत तर आपण विकास केलाय का, हा सुद्धा या ठिकाणी आपल्या समोर मग तो प्रश्न येईल. त्याचबरोबर मित्रांनो, आणखी मोठं आव्हान काय असेल तर अंधश्रद्धा. आपल्यामध्ये असणारी अंधश्रद्धा ही आपल्याला लागलेली अत्यंत मोठी कीड आहे भारतीय समाजासमोर आणि त्यामुळे हे अज्ञान, नागरिकांच्या मध्ये असणारा अशिक्षितपणा, विज्ञान निष्ठ समाजाचा जो अभाव आहे त्यामुळंच आपण पाहतो की हा अज्ञानी, आळशी, अकार्यक्षम, निरक्षर लोकांचा हा समाज जो आहे तो आपल्या भारताला गतवैभव प्राप्त करून देणार नाहीये आणि या सगळ्या कारणांच्या मुळेच राजकारणाचं गुन्हेगारीकरण झालेलं आहे. या सर्व अंधश्रद्धा असेल, अज्ञान असेल, अशिक्षितपणा या ठिकाणी असेल, आळशी वृत्ती असेल, अकार्यक्षमपणा असेल, निरक्षर लोक असतील, भ्रष्ट आणि गुन्हेगारी या ठिकाणी असणारं जग त्या ठिकाणी असेल, अशा या सर्व परिस्थितीमुळे आपण पाहतो की भारतीय लोकशाही समोर हे एक मोठं आव्हान त्या ठिकाणी उभा आहे. विदारक, अत्यंत भयंकर ही भयावह क्लेशकारक ही परिस्थिती मित्रांनो आपल्या समोर या कारणामुळे आली आहे. त्यामुळं ही अंधश्रद्धेला आपण खतपाणी न घालता एक सजग आणि विज्ञाननिष्ठ अशा प्रकारचं समाज मन आपण उभा करूयात. आमचे डॉक्टर विशालजी नाईक नवरेसरी आपल्यामध्ये आहेत. तर खऱ्या अर्थानं अशा असणाऱ्या या समस्यांना आपण दूर करू. त्याचबरोबर मित्रांनो, भ्रष्टाचार ही सुद्धा भारतीय लोकशाही समोरचं आव्हान आहे. जागतिक भ्रष्टाचारी असणाऱ्या देशांच्या मध्ये
आपल्या देशाचं स्थान असणं हे सुद्धा खूप मोठं दुर्दैव आहे. हा लोकशाहीला असणारा कलंक आहे. सर्रासपणे आपण पाहतो की या भ्रष्टाचाराचं थैमान प्रत्येक राजकीय पक्षामध्ये आहे, ब्युरोक्रॅट्समध्ये आहे. कुठलाही पक्ष यापासून आता दूर राहिलेला नाहीये. तुझी स्टेटम मधला घोटाळा पाहिला आपण, स्वातंत्र्य प्राप्तीपासून ते आजपर्यंत. मग मल्ल्या, नीरव मोदी हे सगळे जे पळून गेलेले आहेत, जे सोडून गेलेले आहेत. काँग्रेस काळामधील असणारा साखर घोटाळा, चारा घोटाळा, ही खूप मोठी यादी त्या ठिकाणी ती निघेल. हे अत्यंत दुर्दैव आहे. सामान्य माणसांचे साधे साधे प्रश्न जे आहेत ते आपण पाहतो की पैसे दिल्याशिवाय होत नाहीत. यासारखं दुर्दैव या ठिकाणी कुठलं असणार नाही. त्यामुळं यावर आजही कॉन्क्रीट असं या ठिकाणी काम झालं नाही. सुधारणा या ठिकाणी होत आहेत. प्रयत्न राजकीय क्षेत्रात काम करणारे काही मंडळींचे जरूर आहेत, परंतु या सर्व परिस्थितीमध्ये अजूनपर्यंत आपण म्हणावं असं यश तिथे मिळवलेलं नाहीये. हे सुद्धा आपल्याला नमूद करावं त्या ठिकाणी लागेल. यानंतर मित्रांनो, राजकीय जो हस्तक्षेप होतोय संवैधानिक असणाऱ्या संस्थांच्या मध्ये, हाही एक खूप मोठा असणारा अन्याय मला वाटतं की या लोकशाही समोर आहे. मग CBI असेल, ED असेल, याचं असणारं जे वापर आहे, गैरवापर या ठिकाणी आपण म्हणूया, की हा गैरवापर हा लोकशाहीला असणारा धोका आहे. मग हा वापर संयुक्त पुरोगामी लोकशाही आघाडीमध्ये होत होता. केंद्रामध्ये जो पक्ष सत्तेवर येतो तो या संवैधानिक स्वतंत्र सार्वभौम असणाऱ्या संस्थांचा, CBI असेल, ED असेल, याचा दुरुपयोग या ठिकाणी करत आलेला आहे. आताच NDA सरकारवरही आपण नेहमी पाहतो की हे आरोप सातत्याने या ठिकाणी होतात. ED लावण्याचे प्रयत्न या ठिकाणी होत आहेत. आणि त्यामुळे हा खुनसीपणा जो आहे यानं भारतीय लोकशाहीला अधोगतीला नेण्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात हा जो असणारा विचार आहे, तत्व आहे. त्यामुळे मित्रांनो, अशा या सगळ्या भारतीय लोकशाही समोरील आव्हानांचा खऱ्या अर्थानं आपण पाढा वाचत गेलो तर तो खूप मोठा लांब तिथे जाईल. त्यामुळं मग आपल्याला 70 वर्षामध्ये भारतीय लोकशाही टिकली आहे का खरी, तर आपल्याकडे टिकली आहे, पण पूर्णार्थानं ती यशस्वी झाली नाहीये. सर्वार्थानं ती या ठिकाणी ती यशस्वी झालेली नाहीये. हेही आपल्याला या ठिकाणी कबूल करावं लागेल, म्हणावं लागेल, मला त्या ठिकाणी ते मांडावं लागेल. आणि त्यामुळं संसदेचं होत गेलेलं अवमूल्यन हा सर्वात मोठा आतापर्यंतचा असणारा धोका आहे. भारतीय संसदेमध्ये सुद्धा एक गौरवशाली परंपरा या ठिकाणी होती. आज हे गुन्हेगारीकरण राजकारणाचं झाल्या कारणामुळं आपण पाहतो की इथं सक्षम अशा प्रकारचे आणि संसदेला प्रतिष्ठा निर्माण करणारे लोकप्रतिनिधी यांचा अभाव असल्या कारणामुळं हे संसदेचं अवमूल्यन सातत्याने होत आहे. सहिष्णुतेवर सातत्याने आपण पाहतोय की जो घातला गेला जातो या कारणामुळं, आणि यामुळं संसदीय प्रथांचा ऱ्हास होतोय. संसदेचं कामकाज नियमानुसार होतंय, परंतु आज आपण जर पाहिलं संसदेच्या स्पीकर यांचे मतं जर पाहिली, अनुभव पाहिले, मग ते मनोहरजी जोशी असतील, सोमनाथजी चटर्जी असतील, त्यानंतर आपल्या श्रीमती मीराजी असतील, अशा सर्व श्री बालकृष्णनजी असतील, यांनी अत्यंत व्यथेनं संसदेच्या कामकाजाबद्दलचं आपलं मत जे आहे ते प्रकट केलेलं आहे. वेळोवेळी अनेकांची पुस्तकं त्या ठिकाणी आहेत. आणि मग संसदेमध्ये या देशाच्या सामान्य नागरिकांचा असेल, सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्न असतील, शेतकरी, कामगार, मध्यमवर्ग, उद्योजक आणि या देशाला खऱ्या अर्थानं सक्षम करण्यासाठी, विकसित करण्यासाठी चा प्रयोग त्या ठिकाणी होतोय का, तर तो नाहीये. संसदीच्या प्रथांचा ऱ्हास होतोय, संसदेच्या ठिकाणी अवमूल्यन होतंय. तेच भाग राज्याच्या विधिमंडळामध्ये होतोय. यासाठी लोकप्रतिनिधींचा वाढता बेजबाबदार जो आहे तो याला कारणीभूत खऱ्या अर्थानं आहे. भ्रष्टाचार रोखण्यामध्ये असणारं अपयश, ती दारुण हार हा त्या ठिकाणी आहे. आणि यामुळे आपल्याला
मला वाटतं की या लोकशाहीच्या रासामध्ये, अवमूल्यनामध्ये, लोकशाहीच्या या आव्हानांच्या मध्ये हा बेजबाबदारपणा जो आहे लोकप्रतिनिधींचा, तोही खूप मोठा कारणीभूत आहे असं मला या ठिकाणी म्हणावं लागेल. आणि शेवटी आपण या सर्व आव्हानांचा सामना या ठिकाणी करूया का, तर निश्चितपणाने या ठिकाणी करू शकतो. त्यासाठी वेळ लागेल जरूर, परंतु भूमिका घ्यावी लागेल. खऱ्या अर्थानं खूप आतापर्यंत आपला वेळ 70 वर्ष या ठिकाणी गेलेली आहेत. त्यामुळं अनेक सुधारणा आपल्याकडे होते, जसे निवडणुकांच्या मध्ये रिफॉर्म्स त्या ठिकाणी येत आहेत. त्या पद्धतीनं आपण पाहतो की या लोकशाहीच्या बळकटी मिळण्यासाठी, लोकशाही सुदृढ करण्यासाठी अनेक आपल्याला उपाय करता येऊ शकतील. यामध्ये राईट टू रिकॉल, जनता खऱ्या अर्थानं लोकसभेमध्ये आपला प्रतिनिधी पाठवते, राज्यांच्या विधानसभेमध्ये आपला प्रतिनिधी पाठवते, तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये पाठवते. तर याच जनतेला राईट टू रिकॉल चा अधिकार या ठिकाणी असला पाहिजे. लोकप्रतिनिधींना वापस बोलवण्याचा अधिकार या ठिकाणी आपल्या लोकशाहीमध्ये मिळाला तर मला वाटतं की निश्चितप्रमाणे ते आशादायी चित्र या ठिकाणी होईल. जगभरामध्ये अनेक प्रयोग वेगवेगळ्या देशांच्या मध्ये होत आहेत. संसदेच्या कामकाजामध्ये सुद्धा या ठिकाणी सुधारणा ज्या आहेत त्या निश्चित होत आहेत, परंतु आपल्याकडे याला खूप संथ गती आहे, किंवा म्हणावं असं या ठिकाणी गती आजपर्यंत आलेली नाहीये. त्यामुळे ही आव्हानं आजही जैसे थे या स्वरूपामध्ये या ठिकाणी आहेत. स्वित्झर्लंड एक छोटा देश त्या ठिकाणी आहे, परंतु आपण पाहतो की तिथे लोकशाहीची प्रयोगशाळा या ठिकाणी म्हटलं या देशाला. आणि मग हे प्रयोग का आपल्याकडे होऊ शकत नाहीयेत, तर इच्छाशक्ती जी आहे ती या ठिकाणी आपल्याला निर्माण करावी लागेल. आपल्या लोकप्रतिनिधींना त्या भूमिकेमध्ये या ठिकाणी आपल्याला आणावं लागेल. त्यामुळं अशा पद्धतीचे अधिकार जर या ठिकाणी आपल्या नागरिकांना मिळाले तर मला वाटतं की निश्चितप्रमाणे एक जागरूक लोकप्रतिनिधी जोपर्यंत निर्माण होणार नाहीत, संसदेमध्ये विधिमंडळामध्ये जाणार नाहीत, तोपर्यंत आपल्या या समस्या, ही आव्हानं आपल्या समोर असतील. त्यामुळे राईट टू रिकॉलचा अधिकार आहे, अलीकडील काळामध्ये नाकारण्याचा अधिकार मिळाला, त्यासाठी आपल्याला खूप मोठं भांडावं लागलं त्या ठिकाणी. त्याचबरोबर राज्यांची राज्यपाल असते, जी काही संविधानिक पद आहेत, मग ते माननीय राष्ट्रपतींचं पद असेल, माननीय राज्यपालांचं पद असेल, माननीय लोकसभेचं सभापती पद असेल, राज्यसभेचे स्पीकर या ठिकाणी आहेत, त्या विधिमंडळाच्या सभागृहांचे या ठिकाणी आहेत. खऱ्या अर्थानं यांना पक्षीय भूमिका त्या ठिकाणी नसते, परंतु दुर्दैवानं आज आपण पाहतो की ते पक्षीय भूमिका त्या ठिकाणी घेतात. जेव्हा अविश्वास ठराव आणि बहुमत विश्वासमत प्राप्त करण्याचा प्रसंग येतो, त्यावेळेस आपण पाहतो की यांच्या भूमिका ज्या आहेत तर त्या मित्रांनो खऱ्या अर्थानं लोकशाहीला घातक असणाऱ्या असतात. पदावर आल्यानंतर पक्षीय अभिनिवेश, पक्षाच्या सदस्यत्वाचा त्याग त्या ठिकाणी असतो, परंतु आजपर्यंत आपण पाहिलंय की मग ते केंद्रात असेल, राज्यात असेल, 70 वर्षामध्ये अनेक लोकशाहीला कलंक फासण्याचे प्रयत्न आपण पाहतो की झालेले आहेत. याचं कारण म्हणजे केंद्राकडून असणाऱ्या या ज्या नेमणुका आहेत त्यामुळं यांना मुक्त अर्थानं या ठिकाणी काम करू दिलं पाहिजे. त्यामुळं असे जे संवैधानिक अधिकारी आहेत, अलीकडील काळात कुलगुरूंच्या पर्यंत सुद्धा माननीय कुलगुरू अत्यंत मोठं प्रतिष्ठेचं पद त्या ठिकाणी आहे, परंतु तिथेही प्रचंड मोठ्या प्रमाणावर सगळ्या राज्यांच्या मध्ये आपण पाहतो की दबाव आज तो येतो आहे. तर अशा या सार्वभौम स्वायत्त असणाऱ्या संस्थांच्या वर त्यांना ती स्वायत्तता त्या ठिकाणी अबाधित राहावी, यानं सुद्धा लोकशाहीला बळकटी मिळेल, लोकशाही पोषक होईल. संसद अधिवेशनामध्ये वार्षिक वेळापत्रकाची वैधानिक निश्चिती जी आहे ती त्या ठिकाणी केली गेली जावी. वेळापत्रक आपलं होतंय, परंतु ते पाळलं जातंय का, हे खऱ्या अर्थानं आहे. कामकाजाचे दिवस या ठिकाणी आपण पाहतोय, संसदेचं कामकाज, विधिमंडळाचं कामकाज किती गांभीर्यानं होतंय मित्रांनो, हे आता आपल्याला पुन्हा सांगण्याची गरज नाहीये. अत्यंत दुर्दैवी परिस्थिती आज आपल्या या सभागृहामधील कामकाजाची दिवसेंदिवस त्या ठिकाणी होते आहे, ही सुधारली गेली पाहिजे. आणि खऱ्या अर्थानं या सर्वसामान्य जनतेच्या दुःखांचा जो न्याय आहे, हुंकार आहे, तो या सभागृहामध्ये त्या ठिकाणी असतो. हे सर्वश्रेष्ठ, सर्वात लोकशाहीचं मोठं त्याला आपण स्थान त्या ठिकाणी दिलेलं आहे. आणि अशा कारणामुळं या आपल्या संसदेच्या सुद्धा या वेळापत्रकाच्या वैधानिक निश्चितीमध्ये ह्या सुधारणा कराव्या लागतील. सत्ताधारी विरोधी पक्षांना समन्याय पद्धतीनं कामांची विभागणी या ठिकाणी असेल, त्यांना आपल्या भूमिका हे सर्व त्या ठिकाणी आहे, परंतु आज विरोधाला विरोध त्या ठिकाणी होताना दिसतोय. त्यामुळं निश्चितप्रमाणे आपल्याला
या सत्ताधारी आणि राजकीय विरोधी पक्षांनी एकत्र येऊन सामंजस्याची भूमिका त्या ठिकाणी घेऊन देशासाठी, राज्यासाठी, एकतेसाठी या ठिकाणी एकत्र आलं गेलं पाहिजे आणि रचनात्मक काम दोन्ही बाजूने झालं पाहिजे. त्याचबरोबर माहिती तंत्रज्ञानाचा, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा तो बदल जो आहे तो म्हणावा इतका संसदेच्या विधिमंडळाच्या कामकाजामध्ये या ठिकाणी होताना दिसून येत नाही, जो की इतर देशांच्या या सभागृहांच्या मध्ये आपल्याला दिसतो आहे. आणि त्यामुळं इथे या ठिकाणी आहे आज संसदेच्या विधिमंडळाच्या सदस्यांच्या भत्त्यांचा वाढीव प्रश्न आला की आपण पाहतो की किती 0 मिनिटांमध्ये त्या ठिकाणी हे प्रश्न कुठलीही चर्चा न करता या ठिकाणी होतात आणि सामान्य माणसांच्या प्रश्नावर मात्र चर्चा त्या ठिकाणी होत नाही. हे दुर्दैव या ठिकाणी आहे. आज 2005 नंतर आपण पाहतो की सेवेमध्ये येणाऱ्यांना पेन्शन त्या ठिकाणी दिली गेली जात नाहीये. जो राष्ट्रासाठी, समाजासाठी, देशासाठी आपलं आयुष्य खर्च करतो, काम करतो सोसायटीसाठी, त्याला हा अधिकार आपण नाकारलेला आहे अलीकडील काळामध्ये. आणि 5 वर्षामध्ये आमचा लोकप्रतिनिधी तिथे आल्यानंतर काय काम करतो, चांगले काम करणारे जरूर मित्रांनो आहेत, अपवाद त्या ठिकाणी आहेत, हे आपल्याला बिलकुल कबूल करावं लागेल. परंतु निष्क्रिय काम करूनही आज आयुष्यभराची पेन्शन त्यांना त्या ठिकाणी मिळती आहे लोकप्रतिनिधींना. तर यावर सुद्धा या ठिकाणी विचार केला गेला पाहिजे. आणि सर्वात मोठं, लोकशाहीला जर बळकटी द्यायची असेल तर ग्रामीण विकास हा आपण साध्य केला गेला पाहिजे. आज शेतकऱ्याच्या फक्त हमी भावाचा त्या ठिकाणी विचार केला गेला जातोय, परंतु दुर्दैवानं 70 वर्षामध्ये कुठलाही पक्ष त्या ठिकाणी आपली ठाम भूमिका त्या ठिकाणी शेतकरी कामगार वर्गासाठी घेऊ शकला नाही. हे आपल्या लोकशाहीचं दुर्दैव म्हणावं लागेल. ग्रामीण विकास जोपर्यंत होत नाही, गांधीजींनी खऱ्या अर्थानं भारत हा खेड्यामध्ये आहे म्हटलेला आहे, परंतु ग्रामीण भागामध्ये आजची आपण जर अवस्था पाहिली, मुठभर व्यक्ती पुढे आलेला आहे, मुठभर व्यक्ती त्या ठिकाणी थोडा विकासाच्या पाऊल वाटेवर आलेला आहे, परंतु खूप मोठा अजून समाज आपला मागे आहे. त्याला मुख्य प्रवाहामध्ये आणावं लागेल. आर्थिक विषमता जी आहे ती दूर करावी लागेल. एक वर्ग प्रचंड मोठ्या प्रमाणावर श्रीमंत होतो आहे. आज घराणेशाही राजकारणाची या ठिकाणी आपण पाहतोय, संस्थानिक भारतातून गेलेत का, हाच प्रश्न मुळामध्ये निर्माण झालेला आहे. तर एका अर्थानं संस्थानिक गेलेलं नाहीये. स्वातंत्र्य मिळाल्यानंतरची जी कुटुंब आहेत, सगळ्याच पक्षात आज पाहतो आपण जी घराणेशाही या ठिकाणी आलेली आहे आणि त्याचं आता आपण जे आहे ते ग्रामीण पातळीपर्यंत त्या ठिकाणी त्याचा तो भाग आलेला आहे. या अनुषंगानं आपल्याला ह्या बाबी, या विषमता त्या ठिकाणी दूर कराव्या लागतील. आधुनिकीकरणाचा वापर त्या ठिकाणी करावा लागेल. आर्थिक सदृढ करण्यासाठी उद्योगांना, नवीन उद्योगांना चालना द्यावी लागतील. मग हे उद्योग थेट ग्रामीण भागापर्यंत आणणं, सर्वसामान्य लोकांच्या पर्यंत या विकासाच्या योजना आणणं, उद्योगधंद्याला चालना देणं, कृषीविषयक मालांना या ठिकाणी खऱ्या अर्थानं महत्वपूर्ण भूमिका घेणं आणि यामध्ये पुन्हा धर्म आणि राजकारण हे परस्परांच्या पासून दूर ठेवणं, ह्या गोष्टी जर या ठिकाणी राजकारणामध्ये जर आल्या तर खऱ्या अर्थानं आपण पाहतो की हे समस्या आपल्याला दूर करता येऊ शकतील. आणि त्यामुळं मित्रांनो, या सर्वांच्यासाठी आपल्याला नागरिक म्हणून आपल्यालाही भूमिका घ्यावी लागेल. खऱ्या अर्थानं घटनाकारांनी आपल्याला मूलभूत हक्क दिले आहेत, परंतु त्याचबरोबर कर्तव्य दिलेले आहेत, राज्यांनाही मार्गदर्शक तत्वे दिलेली आहेत. म्हणजे कुणीही आता आपल्या भूमिकेपासून दूर होणार नाही आणि सर्व काही शासनानं करावं, लोकप्रतिनिधींनी करावं का, तर तेही नाही, तेही त्यांच्यावर अन्यायाचं ठरेल. परंतु त्यामध्ये आपली भूमिका अत्यंत महत्वाची आहे. मतदानाची टक्केवारी वाढवणं, मतदानामध्ये निष्कलंक लोक, चारित्र्य संपन्न लोक आणि समाजाचं हित पाहणारे लोक त्या ठिकाणी तिथे देणं, जात धर्मापासून त्या ठिकाणी अलिप्त राहणं. दुर्दैवानं आज प्रत्येक राजकीय पक्ष उमेदवारी देताना याचा वापर केला जातो जात धर्माचा, तर हे या ठिकाणी होऊ नये. आणि त्यामुळं मनी मसल पॉवर जी आपण निवडणुकीमध्ये दुर्दैवानं जी होते आहे, कास्ट मसल मनी पॉवर, तर हे या ठिकाणी हे चित्र दूर व्हावं. या सर्व गोष्टींचा जर या ठिकाणी आपण उपाययोजना म्हणून उपाय करू शकलो आणि सामान्य माणूस म्हणून आपण खऱ्या अर्थानं काही खारीचा वाटा या ठिकाणी देऊ शकलो तर निश्चितपणानं भारतीय लोकशाही ही आदर्श लोकशाही ठरेल. कल्याणकारी राज्याकडे या ठिकाणी आपण जाऊया, आदर्श राज्याकडे या ठिकाणी आपण जाऊया, रामराज्याकडे आपण म्हणूया, शिवशाहीकडे या ठिकाणी खऱ्या अर्थानं जाऊया. एकूणच काय तर सर्वसामान्य जनतेचा विकास, सर्वसामान्य जनतेचं हित, अन्न वस्त्र निवारा, सडक बिजली पाणी, शिक्षण असेल, आरोग्य असेल, पर्यावरण असेल, या साध्या गरजा आपण या ठिकाणी मिळाल्या आणि या सर्व आव्हानांना या ठिकाणी आपण जर दूर करू शकलो तर मला वाटतं की मित्रांनो, या सर्वात मोठ्या बलाढ्य देशाची लोकशाही अधिक सजग होईल, अधिक सदृढ होईल, यावर माझा ठाम विश्वास आहे. आपण सर्वांनी मला ऐकलं त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक सर्वांचे आभार व्यक्त करतो. आजच्या या सेशनमध्ये माननीय प्राचार्या
माननीय आपल्या विभाग प्रमुख पेंडकर मॅडम यांनी खऱ्या अर्थानं ही जी संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि या सेशनला आमचे मित्र, आमच्या विभागाचे विषयाचे चेअरमन नवनाथजी आगाव सुद्धा या ठिकाणी यामध्ये आहेत, अंजली उमलकरजी आहेत, अनिता अग्रवाल जे आहेत, सत्यपनजी कांबळे जे आहेत, परोल जे आहेत, गायत्री कुलकर्णी आहेत, पिंपरकर आहेत, ज्योती फुले, असंख्य या ठिकाणी आज मला वाटतं की या समोर आमचे सर्व विद्वान प्राध्यापक या ठिकाणी आहेत. प्रतीकनं मला या ठिकाणी यामध्ये मदत केली. माझे मित्र सुभाषजी पोटभरे संशोधक आता आहेत आपल्या सर्वांच्या मध्ये, आणि असंख्य या ठिकाणी आपल्यामध्ये जे सर्व पार्टिसिपंट्स आहेत त्या सर्वांना मी धन्यवाद देतो. आणि यानंतर रेकॉर्डिंग जे ऐकलं जाईल त्यांनाही माझा नमस्कार आणि त्यांनाही धन्यवाद देतो. आणि पुनश्च एकदा या संस्थेचा, या महाविद्यालयाचा, माननीय प्राचार्यांचा, आमच्या विभाग प्रमुख माननीय पेंडकर मॅडम यांचा मी आभारी आहे. थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर, धन्यवाद. सर्वच महत्वाच्या लोकशाही समोरील आव्हानांची चर्चा सरांनी केलेली आहे. त्यातून सत्ता अभिलाषीपणा, सेटलमेंटचं राजकारण, विरोधी पक्षाच्या कमजोर भूमिका आणि राजकारणाचे गुन्हेगारीकरण या 4 मुद्दे अतिशय महत्वाचे मला वाटले. यानंतर मी आमच्या प्राचार्या डॉक्टर वसुधा पुरोहित मॅडम यांना विनंती करते की त्यांनी अध्यक्षीय समारोप करावा. आमच्या प्राचार्या. हॅलो, ऐकू येतंय का? आवाज येतोय माझा? हो मॅडम, हो. हा हा हा. भारतीय संविधान ह्या अतिशय महत्वाच्या विषयावर गेल्या 7 दिवसांपासून जो सर्टिफिकेट कोर्स आमच्या महाविद्यालयाच्या राज्यशास्त्र विभागाच्या वतीने या ठिकाणी घेण्यात आला, या कोर्सच्या समारोप प्रसंगी अतिशय बॅलन्स्ड पद्धतीने भारतीय लोकशाही समोरील आव्हाने हा एक ज्वलंत विषय सांगोपांग चर्चा करून ज्यांनी या ठिकाणी मांडला, आणि खरं म्हणजे एक आपण असं म्हणतो की कार्याची सांगता उत्तम झाली म्हणजे कार्य चांगलं झालं असं जे म्हणतात, त्याप्रमाणे ह्या कोर्सचं आज हे जे समारोप प्रसंगीचं जे व्याख्यान होतं ते व्याख्यान देणारे माननीय डॉक्टर मोराळे सर, त्याबरोबरच या ठिकाणी या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले ज्यांची आताच नावं घेतली सरांनी, त्या सर्वांची नावं या ठिकाणी वेळेअभावी घेणं शक्य नसलं तरी ही सर्व प्राध्यापक मंडळी, मान्यवर व्यक्ती, सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी, महाविद्यालयाचे शिक्षक, या सगळ्यांचं पुन्हा एकदा महाविद्यालयाच्या वतीने मी अतिशय मनापासून स्वागत करते. आताच पेंडकर मॅडम सरांना मी सांगू इच्छिते की आमच्या पेंडकर मॅडम ह्यांचं राज्यशास्त्र या विषयावर अतिशय प्रेम आहे, अतिशय. आणि त्यामुळे त्या विषयावरच्या विद्यार्थ्यांवर तितकंच प्रेम आहे. त्यांचे प्रत्येकाशी तेवढेच सौहार्दपूर्ण संबंध पण आहेत. आणि त्यांनी प्रास्ताविकात हे सांगितलं की राज्यशास्त्र हा विषय अभ्यासणं हे गरजेचं आहे, कारण राज्यशास्त्र हा विषय स्पर्धात्मक परीक्षांसाठी उपयुक्त आहे. आणि हा कोर्स जो आयोजित केला आहे तो अशाही विद्यार्थ्यांसाठी केलेला आहे की ज्यांचं राज्यशास्त्र नाही, त्यांनाही भारतीय संविधानाविषयी त्याचे जे सगळे पैलू आहेत, त्याचे जे विविध अंग आहेत, याची सविस्तर माहिती व्हावी या दृष्टिकोनातून हा आयोजित केला असं पेंडकर मॅडमनी आत्ताच सांगितलं. मला सर थोडंसं त्याच्यामध्ये ऍड असं करायचं आहे की हा विषय हा फक्त राज्यशास्त्र विषयाच्या विद्यार्थ्यांसाठी किंवा स्पर्धात्मक परीक्षा जे देतात त्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त आहे असं नाही. भारतातल्या प्रत्येक
सुजाण सुबुद्ध सजग नागरिकाला आपल्या भारतीय संविधानाची सविस्तर माहिती तसं नसेल तरी त्याची महत्वपूर्ण वैशिष्ट्य माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे. आणि त्या दृष्टिकोनातून हा विषय आणि हा कोर्स अतिशय महत्वाचा आहे. पेंडकर मॅडमनी हा महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित केला. त्या निमित्ताने महाविद्यालयातील विद्यार्थी, इतर विद्यार्थी, प्राध्यापक या सगळ्यांनाच गेल्या 7 दिवसांपासून संविधानाच्या विविध पैलूंच्या बद्दल या ठिकाणी आलेल्या मान्यवर वक्त्यांच्या द्वारे जी माहिती मिळाली, त्यासाठी सर्वप्रथम मी पेंडकर मॅडमचं पुन्हा एकदा अभिनंदन करते. आणि यापुढेही त्यांनी ही परंपरा खंडित न करता हा विषय सगळ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे या दृष्टिकोनातून अशा प्रकारच्या कार्यक्रमांचं आयोजन करावं असं त्यांना सुचवू इच्छिते. स्वरालीने सरांचा परिचय उत्तम रीतीने करून दिला. मला असं वाटतं की अशा प्रकारच्या कार्यक्रमांमधून आपण विद्यार्थ्यांना जी संधी देतो त्यामधून विद्यार्थी परिचय कसा करून द्यावा किंवा समोर श्रोतृ वर्ग असताना आपण कसं बोललं पाहिजे, ह्या सर्व गोष्टींचं एक अनौपचारिक शिक्षण विद्यार्थ्यांना अशा प्रकारच्या कार्यक्रमातून मिळत असतं. आणि म्हणून स्वराली, तुझंही खूप खूप कौतुक. छान परिचय करून दिला सरांचा तू. आणि आता सरांच्या व्याख्यानाकडे यायचं म्हणजे आता खरं सांगायचं म्हणजे सूर्याची महती दिव्यानी काय गायची ना. मला आता तसं वाटतंय सर, सद्यस्थितीतील आपला भारतीय समाज, आपली संपूर्ण राजकीय व्यवस्था किंवा अव्यवस्था असं म्हणूया आपण, ह्याचं एक सुंदर चित्र तुम्ही तुमच्या आत्ताच्या व्याख्यानातून रेखाटलं आहे. त्याचं संपूर्ण प्रतिबिंब तुमच्या व्याख्यानामधून उमटलंय. आणि मला जे एक विशेष असं वाटलं की तुम्ही खूप बॅलन्स पद्धतीने तुमचे विचार मांडले. कारण खूपदा काय होतं की यामध्ये थोडस आपण कितीही नाही म्हटलं तरी थोडस एकांगी होण्याची शक्यता असू शकते. परंतु तुम्ही तुमच्या व्याख्यानामध्ये ज्या समतोल पद्धतीने विचार मांडले ते मला विशेष महत्वाचे वाटले. कुठलाही अभिनिवेश न बाळगता, ज्याला आपण म्हणू की ऑब्जेक्टिव्हली एखाद्या गोष्टीकडे बघणं, त्या पद्धतीने तुम्ही या ठिकाणी विवेचन केलं. आणि त्यामुळे सर मी तुमचं खूप आभार मानते. आणि विद्यार्थ्यांपर्यंत अशा प्रकारे आपल्या समाजाचं, आपल्या आत्ताच्या भारतीय लोकशाहीचं चित्र आपण पोहोचवणं आणि त्या दृष्टिकोनातून त्यांना जागरूक करणं, हे फार मोठं काम तुम्ही आता ह्या व्याख्यानाच्या माध्यमातून केलंय असं मला म्हणावंसं वाटतं. तुम्ही सुरुवातीपासून म्हणजे इंग्लंडमधली लोकशाही, तिथली राज्यघटना, त्यानंतर अमेरिकेतील राज्यघटना, अमेरिकेमधील लोकशाहीवर जो नुकताच जो काय घाला घातला गेला आणि त्याचं एक किळसवाणं चित्र संपूर्ण जगाने जे पाहिलं त्याचाही उल्लेख केला तुम्ही. त्याबरोबरच गेल्या 3 वर्षांच्या पूर्वी 12 जानेवारीलाच माननीय आपल्या सुप्रीम कोर्टांच्या न्यायाधीशांनी, 3 न्यायाधीशांनी जनतेसमोर येऊन परस्परांमधील संबंधांचं जे चित्र संपूर्ण जनतेला दाखवलं आणि ज्यामुळे न्याय व्यवस्थेवरचा माणसाचा विश्वास उडतो की काय अशी शंका निर्माण झाली होती, त्याचाही आपण उल्लेख केला. त्याबरोबरच सगळ्यात मोठी लोकशाही जगातील भारतीय लोकशाही, आणि ज्यामध्ये विविध पंथ, जात, धर्म असल्यामुळे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अत्यंत कौशल्याने या राज्यघटनेची निर्मिती केली.
ह्या सर्व लोकांना एकत्र आणणारी राज्यघटना हा खरं म्हणजे आपल्यासाठी अतिशय अभिमानाचा विषय आहे. तो तितका संवेदनशील पण विषय आहे. ह्या लोकशाही समोरील आव्हानांचा उहापोह करत असताना तुम्ही सर्व मुद्द्यांना स्पर्श केला, ज्यामध्ये कायदे मंडळ, न्याय मंडळ, कार्यकारी मंडळ यांच्या कार्यातील समन्वयाचा अभाव, देशामध्ये झालेलं राजकारणाचं ध्रुवीकरण, भारतासारख्या देशामध्ये जिथे अतिशय गौरवशाली परंपरांचा आपण उल्लेख करतो, रामराज्याची संकल्पना अजूनही आपण जिचे पाईक आहोत, त्या ठिकाणी संसदेचं झालेलं अवमूल्यन, विरोधी पक्ष हा फक्त विरोधासाठी विरोध करतो, परंतु देशाला सक्षम बनवण्यासाठी, एखादं रचनात्मक कार्य करण्यासाठी विरोधी पक्षाचं काय भूमिका असायला पाहिजे ती नसल्यामुळे आपली यंत्रणेची झालेली अवस्था आणि 70 वर्ष ह्या लोकशाहीला झाल्यानंतर आजही जनता दारिद्र्यात आहे, जनता निरक्षर आहे, त्याच्यामध्ये विज्ञान निष्ठतेचा अभाव आहे, अंधश्रद्धा आहे, राजकारणाचं झालेलं गुन्हेगारीकरण, संपूर्ण भ्रष्टाचारी यंत्रणा, संवैधानिक सत्ता त्याच्यावर झालेलं अतिक्रमण, धर्मनिरपेक्षता ज्याचे आपण गोडवे गातो, त्या ठिकाणी दिसणारा सहिष्णुतेचा अभाव आणि त्याचबरोबर संसदेमधल्या स्पीकर्सनी त्यांच्या ज्या व्यथा व्यक्त केल्या, संसदेमध्ये ज्या पद्धतीने कामकाज चालतं आणि जी झुंडशाही आपल्याला बघायला मिळते, या सर्वांचा उल्लेख आणि प्रत्येक मुद्द्याला तुम्ही स्पर्श केलेला आहे. आणि हे सर्व सांगत असताना राजकारणामध्ये झालेली मूल्यांची पडझड, लोकप्रतिनिधी निवडून देत असताना गुन्हेगार, माफिया ह्यांना पण त्या पक्षाच्या तिकीट मिळणं, लोकप्रतिनिधींचा बेजबाबदारपणा, ही सर्व लोकशाही पुढची आव्हानं तुम्ही अतिशय साध्या आणि सोप्या भाषेमध्ये आणि प्रत्येकाच्या हृदयाला जाऊन भिडतील अशा शब्दांमध्ये तुम्ही मांडलीत. आणि त्याबरोबरच ज्या काही उपाययोजना आहेत, आपण हतबल होऊन चालणार नाही की ही आव्हानं आहेत आणि आता आपण काहीच करू शकत नाही, अशी भावना मनात येण्याच्या ऐवजी आपल्या हातात काय आहे, तर आपण लोकप्रतिनिधींना परत बोलावू शकणं, राईट टू रिकॉल, आपण सगळ्यांनी डोळसपणे मतदानाचा अधिकार, आपण त्याचा हक्क बजावणं, कारण तुम्ही सुरुवातीलाच सांगितलं की सर्वांना मतदानाचा अधिकार हे आपल्या राज्यघटनेचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य आहे. तो अधिकार आपल्यापैकी किती जण बजावतात हा सुद्धा एक चिंतेचा विषय आहे. त्याबरोबरच माहिती तंत्रज्ञानाचा वापर आपण वाढवला पाहिजे, हेही तुम्ही आवर्जून सांगितलं पाहिजे. आणि सगळ्यात शेवटी आपल्या भारताचा चेहरा जो ग्रामीण भाग आहे, या ग्रामीण भागाचा चेहरा मोहरा बदलला पाहिजे, ग्रामीण विकास झाला पाहिजे, आहे रे आणि नाही रे याच्यामधली जी विषमता, जी दरी आहे ती दूर झाली पाहिजे. आणि यासाठी भारतातल्या सगळ्या नागरिकांनी आपापलं कर्तव्य, आपापली भूमिका चोखपणे निभावली पाहिजे. सत्तेचा वापर हा सक्षम देश बनवणं, समाज व्यवस्था चांगली निर्माण करणं
यासाठी सत्तेचा वापर केला पाहिजे, हे सर्व विद्यार्थ्यांना तुमच्या आजच्या भाषणातून पोहोचलं असणार, याबद्दल माझ्या मनात कुठलीही शंका नाही. चारित्र्य संपन्न लोकप्रतिनिधी, त्यातून उत्तम मूल्यांची जपणूक करणारी समाज व्यवस्था आणि त्यातून चारित्र्य संपन्न देशाची निर्मिती, हा जो तुमच्या भाषणाचा एक आपण असं म्हणू की एक गाभा होता, आणि तो संदेश तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवला. तुमचे पुन्हा एकदा आभार. आमच्या पेंडकर मॅडमचे पुन्हा एकदा अभिनंदन आणि कौतुक त्यांचं. आणि मलाही या निमित्ताने सरांचे विचार मिळाले. 2 शब्द मलाही शेअर करता आले आणि माझीही या विषयातली गोडी आणखी ह्या कोर्सच्या निमित्ताने वृद्धिंगत झाली, असं मला सांगावंसं वाटतं. एवढं बोलून मी आपली रजा घेते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम, धन्यवाद. आम्ही हे सगळे कार्यक्रम मॅडम आमच्या प्राचार्य मॅडमच्या प्रोत्साहनामुळे, मार्गदर्शनामुळे आम्ही हे सगळं घेऊ शकतो. त्यामुळे धन्यवाद मॅडम. यानंतर आपण गेल्या 11 जानेवारी पासून ते आज 18 जानेवारी पर्यंत जे प्राध्यापक इतर महाविद्यालयाचे आणि आमच्या महाविद्यालयाचे, आमच्या विषयाचे, राज्यशास्त्र विषयाचे जे प्राध्यापक आहेत, जे माझे घरचेच आहेत, त्याच्यामुळे मी त्यांची सगळ्यांची नावं मी येथे घेऊ शकत नाही, परंतु तुम्ही सगळ्यांची नावं नाही जरी घेतली तरी तुम्ही मला मोठ्या मनाने माफ करा. आणि मी सगळ्यांची धन्यवाद मानते की त्यांनी माझ्या कार्यक्रमाला जॉईन केलं. आता आभार प्रकटनासाठी मी आमंत्रित करते प्राजक्ता तुपकर. प्राजक्ता तुपकर. नमस्कार, मी प्राजक्ता तुपकर, BA तृतीय वर्ष. आजच्या भारतीय संविधान सर्टिफिकेट कोर्स कार्यक्रमाचे आभार प्रकटन करण्यासाठी तुमच्या समोर उपस्थित आहे. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय डॉक्टर सुहास मोराळे, राज्यशास्त्र विभाग प्रमुख, सावरकर महाविद्यालय बीड, आणि माजी संचालक विद्यार्थिनी कल्याण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद. डॉक्टर सुहास मोराळे सरांनी आपल्याला अत्यंत महत्वपूर्ण व सोप्या शब्दात आपल्याला समजावून सांगितले आहे आणि आपल्याला या मार्गदर्शनाने खूप फायदा होणार आहे. त्यामुळे सर्वप्रथम मी प्रमुख पाहुण्यांचे मनापासून आभार मानते. तसंच आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष, आमच्या महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर वसुधा पुरोहित मॅडम, ज्या आम्हाला नेहमीच प्रेरणा देत असतात. त्यांनी आम्हाला हा सर्टिफिकेट कोर्स उपलब्ध करून दिला, त्यासाठी मी त्यांचे धन्यवाद मानते. तसंच या कार्यक्रमाच्या आयोजक प्राध्यापिका, आमच्या आवडत्या मॅडम डॉक्टर संध्या पेंडकर मॅडमचे आभार. आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या महाविद्यालयातील प्राध्यापक यांचे देखील मी आभार मानते. तसंच आजच्या या कार्यक्रमासाठी तांत्रिक मदत करणाऱ्या प्राध्यापक उमाळकर मॅडम, प्राध्यापक माधुरी मुतियाल मॅडम, प्राध्यापक अश्विनी शिंदे मॅडम व या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे ज्यांचे सहकार्य लाभले त्या सर्वांचे मी आभार मानते. त्याचप्रमाणे ज्यांच्यासाठी हा कार्यक्रम आपण आयोजित केलाय त्या सगळ्या विद्यार्थिनींचे देखील मी मनापासून आभार मानते. मला इथं बोलण्याची संधी महाविद्यालयाने उपलब्ध करून दिली, यासाठी मी महाविद्यालयाची आभारी आहे. आजच्या या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन मी इथेच थांबवते व कार्यक्रमाचे पुढील सूत्र संचालनाकडे देते. धन्यवाद मॅडम. थँक्यू. धन्यवाद प्राजक्ता, धन्यवाद. पुरोहित मॅडम थांबू का? हो, पण थांबू शकतो. पुन्हा एकदा धन्यवाद सर मोराळे सर. धन्यवाद. मोराळे सर खूप छान छान व्याख्यान दिलं. संपावंसं वाटत नव्हतं सर, इतकं छान मार्गदर्शन केलं. खूप छान. आपल्या सर्वांचे धन्यवाद. थँक्यू सर, थँक्यू.